नमस्कार. भारत माता स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 139वी जयंती आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अनुरागजी धूत, सर्व आयोजक आणि उपस्थित प्रेक्षक. स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव असा आजचा विषय आहे. माझ्या पुस्तकात मी त्यात जवळजवळ 16 आक्षेपांचं खंडन केलेलं आहे. प्रत्येक आक्षेपाचं उत्तर देणं या व्याख्यानात शक्य नाही. संक्षिप्त म्हटलं तरी त्यात 4-5 तास लागतील आणि एका आक्षेपावरती 2 तास बोलू शकतो, इतके त्याची वेगळे उत्तरं आणि पुरावे आहेत. त्यामुळे मी फक्त असं वाटतं सध्या जो एक गाजणारा आक्षेप आहे तो म्हणजे त्यांचे माफीपत्र, त्याच्यावरती बोलतो मी. आणि ह्याच्या पलीकडे कोणाला अजून जाणून घ्यायचं असेल तर माझं पुस्तक आहे किंवा माझे एक यूट्यूब व्हिडिओ आहेत, त्याच्यावरती तुम्ही इन्फॉर्मेशन म्हणून ते माझे व्हिडिओ लहान व्हिडिओ 10-10 मिनिटाचे प्रत्येक आक्षेपावरती ते तुम्ही बघू शकता. स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव, त्यातला आपण आज माफीपत्र हा विषय घेऊ. मर्सी पिटिशन्स इंग्रजीमध्ये त्याचा उल्लेख केला जातो. क्लेमेन्सी पिटिशन्स असा म्हणतात त्याला. मराठीत काय क्षमापत्र म्हणतो आपण त्याला. सावरकरांनी माफीपत्र पाठवली आणि त्यामुळे सावरकर हे काय देशद्रोही आहेत, ब्रिटिशांचे एजंट आहेत, ब्रिटिशांचे गुप्तहेर आहेत, असे विविध त्यांच्यावरती आक्षेप घेतले जातात. जेव्हा मी खूप लहान होतो, म्हणजे 10वीत वगैरे असेल, नुकतं तो सावरकर चित्रपट पण आलेला होता आणि संसदेमध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचं तैलचित्र लावलं होतं. तेव्हा हा आक्षेप मी सर्वप्रथम ऐकला. तेव्हा माझा एक जाणतं वय होतं. तेव्हा मला स्वतःला पर्सनली त्यात काय असं काही गैर वाटलं नाही. माझ्या वडिलांनी आणि आईने सांगितलं हो असेर मागितले तर त्यात चुकीचं काय आहे, सुटण्यासाठी त्यात समजा बाहेर पडले त्यात गैर काय आहे. मी म्हटलं हो त्यात काही चुकीचं असं काही नाहीच आहे. म्हणजे सावरकरांचा घरामध्ये सावरकर विचार होते, माझे काका सावरकरांच्या जवळ होते, त्यामुळे घरात सावरकर विचार होते. भक्त म्हणता येतील, त्यांचे अनुयायी म्हणता येतील, सगळे आम्ही होतोच. नंतर मग कालांतराने जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा सावरकरांचं पहिलं पुस्तक जे मला वाटतं सगळ्यांनी बेसिकली ते तरी वाचावं, बाकी सगळी तुम्ही सोडून द्या, माझी जन्मठेप हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं. म्हणजे किंवा तरुणांनी तरी ते वाचावं. म्हणजे त्यांना जे काही नैराश्य वगैरे येतं अभ्यास करताना किंवा त्यांना आत्महत्या वगैरे करावीशी वाटते, त्यांनी सावरकरांचं ते पुस्तक वाचलं की त्यांचं सगळं नैराश्य एका रात्रीत पळून जाईल. की आपल्यासाठी जे भयावह भयान आपल्याला जो अभ्यास वाटतो, मलाही वाटायचं, म्हणजे त्यांना वाटतं असं नाही आहे. तर जन्मठेप पुस्तक वाचल्यावरती मला माझा आयुष्यातला भयावह अभ्यास हा सगळा, ही भीती सगळी निघून गेली. कारण ह्या माणसाने इतकं भोगलंय, त्यापुढे आपला अभ्यास भयान असला तरी तो काही विशेष काही नाही आहे. तर अभ्यास केल्यावरती कळालं, जन्मठेप पुस्तक वाचलं आणि मग हळूहळू एका या दिशेने अभ्यास सुरू केल्यावरती मला त्यातल्या काही ह्याच्यातल्या लूप होल्स, त्यातल्या खोट्या गोष्टी जाणत गेल्या. पहिली गोष्ट, बेसिक पासून सुरुवात करू. सावरकरांनी क्षमापत्र, माफीपत्र पाठवली का? बहुतांश 99.99% सावरकर आदी अनुयायी तर नाहीच म्हणतील, अभ्यासक आणि व्याख्याते सुद्धा नाही म्हणतील. हे तुम्हाला मी आता ठामपणे उघडपणे सांगतो. पण एक सावरकर संशोधक म्हणून, नुसता अभ्यास नाही, संशोधक म्हणून मी तुम्हाला सांगतो, सावरकरांनी सांगून माफीपत्र लिहिलेली आहेत. सांगून, उघड, लपवलेलं काही नाहीये. ज्यांनी त्यांचं पुस्तक अगदी बारकाईने वाचलेलं आहे, सावरकरांचं माझी जन्मठेप पुस्तक. बाकी सगळ्यांची इंटरप्रिटेशन्स वगैरे तुम्ही सगळी सोडून द्या. धनंजय गिरानी किंवा विक्रम संपतनी काय लिहिलंय किंवा उदय माहूरकरांनी काय लिहिलेलं आहे किंवा अक्षय जोगनी काय लिहिलेलं आहे, तुम्ही सोडूनच द्या. माझी जन्मठेप स्वतः ती व्यक्तीच सांगतेय, हो अशा प्रकारची पत्र मी पाठवली. आता काही ठिकाणी मला 1-2 लोकांनी सांगितलं, अहो तुम्ही थेट असं कसं म्हणता, पत्र पाठवली असं कसं काय म्हणता, हे चुकीचं आहे. अहो म्हटलं पण मी नाहीच म्हणत नाही, स्वतः सावरकरच म्हणतायत, त्याला मी काय करू? आता मी संशोधक आहे, जे सावरकर सांगितले मी तुम्हाला सांगणार, माझ्या मनातलं मी काही सांगणार नाही. हां, फक्त सावरकरांचं म्हणणं मी तुम्हाला सोपं करून सांगेन. सावरकरांची भाषा थोडीशी कठीण आहे, समजायला जड जात असेल, मी तुम्हाला सोप्या भाषेत, तरुणाईला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे सावरकरांनी उघड सांगून बरं, ते फक्त सावरकरांनी सांगितलं होतं आणि सावरकर ब्रिटिशांच्या पुरतं मर्यादित वगैरे राहिलेलं नव्हतं. त्या काळातल्या सगळ्या जनतेला, सगळ्या राज्यकर्त्यांना, काँग्रेस सकट महात्मा गांधींना, सगळ्यांना ते माहीत होतं. कोणीही लपवलेलं नव्हतं. उदाहरणार्थ सावरकरांची जी तथाकथित क्षमापत्र, माफीपत्र म्हणून दाखवतात, ती माफीपत्र जे सावरकर साधारणतः 7 माफीपत्र पाठवलेली आहेत,
ती साधारण 7 पैकी 7 आहे जी कॉन्ट्रोवर्शियल धरली जातात, दाखवली जातात विरोधकांच्या करातनं. त्यातली जी 2 पत्र जी आहेत ती दोन्ही पत्र 2001 सालानंतर कोणी काय A.G. नुराणी किंवा इतर कोणी सावरकर विरोधकांनी किंवा ह्यांनी शोधून काढलेली वगैरे नाही आहेत. ती स्वतः महाराष्ट्र शासनाने हिस्ट्री ऑफ सोर्स मटेरियल ऑफ फ्रीडम मुवमेंट इन इंडिया ह्याचे 3 खंड छापलेले आहेत. त्याच्यामध्ये भारत शासनाने त्याला फंडिंग केलं होतं, एक समिती स्थापन केली होती, त्यात कंटक होते, नरफाटक होते, असे बरेचसे अभ्यासक होते. ह्या सगळ्यांनी त्याच्यावरती कमिटीस ऐकून अभ्यास केला होता. त्यातल्या दुसऱ्या खंडामध्ये सावरकरांचं जे पत्र आहे तथाकथित पत्र ते पूर्ण छापलेलं आहे. त्यात वेगळा एक सावरकरांचा चॅप्टरच आहे, विनायक दामोदर सावरकर. त्याच्यामध्ये सगळी सावरकरांची क्रोनॉलॉजी पण दिली आहे की सावरकरांनी या दिवशी पत्र पाठवलं, हे या दिवशी त्यांना ते मिळालं. ती अर्धवट आहे मला माहिती आहे, म्हणून सगळी माझ्या पुस्तकात मी सगळी क्रोनॉलॉजी घेतलेली आहे की कुठल्या दिनांकाला सावरकरांनी कुठलं पत्र पाठवलं, कधी त्यांना ते मिळालं, त्याचं उत्तर त्यांना कधी सापडलं, हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट, सावरकरांनी माफीपत्र लिहिली तर हो, ती सगळ्यांना माहिती होती का, तर हो. उदाहरण दिलं मगाशी मी ते सोर्स पुस्तकाचं भारत शासनाने दिलेल्या सावरकरांचे चरित्रकार जे आहेत, धनंजय कीर आहेत प्रसिद्ध चरित्रकार, ज्यांनी सावरकरांचं पहिलं संपूर्ण चरित्र सावरकर हयात असताना सावरकरांकडनं व्हेरीफाय करून घेऊन दिलेलं होतं. त्यांनी पण हे स्पष्ट उल्लेख केलेला आहे. वि. श्री जोशी ते पण सावरकरांचे सहकारी होते, फक्त सावरकरांच्या मृत्यूनंतर त्यांनी सावरकरांचं चरित्र लिहिलं होतं 3 खंडात. त्यांनी पण हे गोष्ट स्पष्ट नमूद केलेली आहे. सावरकरवादी माफीपत्र किंवा एकंदरीत हिंदू मन किंवा आपलं एक सावरकर अनुयायांचं मन माफी म्हटलं की त्यांना फार अशी भीती वाटते आणि सगळे एकदम गडबडतात. ह्याचं कारण असं की आपण सामान्य असतो आणि सावरकर हे सावरकर आहेत. त्यासाठी सावरकर हे वेगळेपण त्यांचं त्याच्यामध्ये आहे. सावरकर सामान्य व्यक्तिमत्व होतं. युद्धशास्त्र कसं खेळायचं, स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, शत्रूच्या डोळ्यात धूळफेक कशी करायची, हे त्याला सगळं माहिती होतं. त्याच्या पलीकडे आपण विचार केला तर दिसून येईल की सावरकर, प्रत्येक महापुरुषाला एक काहीतरी विचारसरणी असते. अगदी प्रत्येक माणसाला पण असते, महापुरुष पण नाही, कोणी हिंदुत्ववादी असतो, कोणी सेक्युलर असतो, कोणी नास्तिक असतो, किंवा काही काही लोकांना काही मानवतावादी पण असतात. असं सगळं त्यांना विचारसरणी असते. तर सावरकर हे उपयुक्ततावादी ह्या विचारसरणीचे पुरस्कर्ते होते आणि आयुष्यभर त्यांनी त्याचा पुरस्कार केला. तर सावरकरांच्या उपयुक्ततावादाच्या धोरणानुसार, पॉलिसीनुसार सावरकरांचं म्हणणं होतं, शत्रूच्या कारागृहामध्ये 50 वर्ष खितपत पडणं ही माझी देशभक्तीची व्याख्या नाही. आपल्याला काय वाटतं, एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे खितपत पडली, कोलू ओढले वगैरे, तुझा महान देशभक्त. ते ठीक आहे, म्हणजे कोलू ओढलं, ते सगळे भोगलं, ह्याच्याबद्दल सगळ्यांना आत्मीयता आहे, बरोबर आहे, सगळं अगदी मान्य आहे, सावरकरांना पण मान्य होतं. पण त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय उपयोग होणार होता? सावरकरांचं म्हणणं, मी कोलू ओढतोय इथे, मी चिलका कुटतोय इथे, मी यातना भोगतोय, ह्यांनी जर देशात स्वातंत्र्य मिळणार असेल तर मी कोलू ओढायला तयार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला माहिती आहे, मी इथे कोलू ओढल्यामुळे, चिलका कुटल्यामुळे, अंधार कोठडीत राहिल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळणार नाहीये. म्हणजे माझ्या विचारसरणीचा, माझ्या बुद्धीचा या देशाला ऍक्टिव्हली काहीच उपयोग नाहीये. म्हणून माझी देशभक्तीची व्याख्या ही शत्रूच्या कारागृहात कितपत पडणं ही नसून, काही करून बाहेर पडणं, शत्रूशी द्रोह करणं, शत्रूला फसवणं, शत्रूशी खोटं बोलणं ही माझी स्ट्रॅटेजी आहे. आपल्याकडे उलटं असतं, आपण स्वकीयांशी खोटं बोलतो, स्वकीयांशी द्रोह करतो, स्वकीयांना फसवतो आणि परकीयांशी, शत्रूशी, पाकिस्तानशी, चीनशी, सध्या आपण बोलत नाही, 2014 नंतर पण आधीचा आपण बराचसा इतिहास बघितला, आपण शत्रूशी सत्य बोलतो, खरं बोलतो आणि स्वकीयांशी मात्र खोटं बोलतो. सावरकरांचं उलटं होतं, सावरकर स्वकीयांशी खरं बोलले आणि शत्रूशी, म्हणजे त्या शत्रू आपले होते ब्रिटिश, इंग्रज. सावरकरांचं म्हणणं होतं की कारागृहातून बाहेर पडण्यासाठी, समजा मी त्यांना सांगितलं, बाबा मी तुमची माफी मागतो, यापुढे मी माझं जे क्रांतिकारी आहे, ॲक्टिव्ह रिव्होल्युशनरी वर्क, ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये नॅशनल आर्काइव्ज ऑफ इंडिया दिल्लीकडनं लेटर परमिशन घेऊन त्यांची सगळी पत्र मी छापलेली आहेत. माझ्या मनाचं काय तुम्हाला असं वाटत असेल मी काय मनाचं वगैरे सांगतोय, तुम्ही हे क्रॉस व्हेरीफाय करू शकता. काही पत्र जी आपल्या नॅशनल आर्काइव्हमध्ये उपलब्ध नव्हती ती विक्रम संपत यांनी लंडनबरोबर मागवली. विक्रम संपत माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या पुस्तकासाठी मी काही त्यांना थोडंफार सहाय्य केलं होतं. तर त्यांची स्वतः बिनधास्तपणे त्यांनी परमिशन देऊन त्यांच्या अनुमतीने इंग्लंडमधलं सुद्धा पत्र मी ह्याच्यात छापलेलं आहे. तर अशी टोटल 5 पत्र ह्याच्यात छापलेली आहेत.
बरं, सावरकरांनी फक्त पत्र पाठवलेलं नाहीये. सावरकरांचे बंधू, सावरकरांच्या पत्नी माई सावरकर, सावरकरांच्या वहिनी येसूवहिनी सावरकर यांनी सुद्धा तथाकथित अशाच प्रकारचं क्षमापत्र पाठवलेलं आहे. आमचे पती चुकले, त्यांना सोडून द्या तुम्ही आता. ते पण पत्र याच्यात छापलेलं आहे. फक्त त्याची मला परमिशन मिळाली नव्हती म्हणून मला पूर्ण पत्र छापता आलं नाही. कॉपीराईटचा गोष्टी असतात. त्यातला जो आपल्याला जो मेन मुद्दा आहे तो मात्र ह्याच्यामध्ये घेतलाय. तेवढं घ्यायला आपल्याला अनुमती असते. त्यामुळे सगळ्या सावरकर कुटुंबांनी सर्वसंमतीने ह्या गोष्टी केलेल्या होत्या. बरं, हे फक्त काही सावरकरांनी त्यांच्या कुटुंबापुरतं मर्यादित ठेवलेलं नव्हतं. ब्रिटिशांना पाठवलं. ब्रिटिशांना पाठवताना त्यातला सावरकरांना अंदमानमध्ये असताना आपल्या घरी म्हणजे नातेवाईकांना, पत्नी, वहिनी, भाऊ ह्या सगळ्यांना त्यांना फक्त वर्षातनं एकच पत्र पाठवायची अनुमती होती. तर तसंच त्यांचे लहान भाऊ नारायणराव सावरकरांना ते पत्र पाठवायचे, कारण त्यांचे सख्खे मोठे भाऊ जे होते बाबाराव सावरकर ते तिथेच अंदमानमध्ये त्यांच्या बरोबर होते. त्यामुळे बाहेर फक्त त्यांची पत्नी होती आणि पत्र त्यांना लावावं लागायचं इंग्रजीमध्ये. त्यामुळे पत्नी आणि बहिणीला कदाचित समजायला अडचण येऊ शकते इंग्रजीचं, म्हणून ते भावाला पाठवायचे आणि भाऊ सगळ्यांना वाचून दाखवायचा. तर त्यांनी सगळ्या पत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की असं असं तुम्ही जस्ट पेटिशन केलेलं आहे, त्याच्या पेटिशनची मी आता वाट बघतोय. त्यामुळे आणि त्यानंतर स्वतः नारायणराव सावरकरांनी सुद्धा ह्याच्या संबंधी इतर त्यांच्या कार्यकर्त्यांशी, इतर पक्षांशी चर्चा केलेली होती आणि याविषयी म्हणजे सावरकरांनी अशा प्रकारचं पत्र पाठवलंय आणि सावरकरांचं आता मतपरिवर्तन झालेलं आहे. सावरकर आता हिंसात्मक क्रांतिकारी मार्ग सोडून देऊन अहिंसात्मक मार्गाने, संविधानात्मक मार्गाने, काँग्रेसच्या मार्गाने, मवाळ मार्गाने आता ते संसदेमध्ये काय त्यांना काही संधी मिळेल त्या मार्गाने किंवा सत्याग्रहाच्या मार्गाने वगैरे त्यांची लढाई संघर्ष आहे ते सुरू ठेवतील. अशा प्रकारचे ठराव त्यावेळेच्या विधानसभेमध्ये, संसदेमध्ये सावरकर एक सहकारी होते मोबा वेलकर, त्यांनी मांडलेले आहेत. त्यानंतर त्यावेळेचे मालवीय महात्मा गांधींनी सावरकरांच्या सुटकेसाठी 1920 साली अग्रलेख लिहिला होता त्यांच्या यंग इंडियामध्ये. तो सगळा ह्याच्यामध्ये मी कोट केलेला आहे ओरिजिनल, की सावरकर बंधूंची तुम्ही सुटका करा. सावरकर बंधूंनी अशा प्रकारचं त्यांचं मतपरिवर्तन झालेलं आहे, ते आता अहिंसात्मक मार्गाने काम करणार आहेत, तर तुम्ही त्याला सोडायला काहीच हरकत नाहीये. आणि हे म्हणजे हिंदुत्ववादी संघ, हिंदू महासभावाला सोडून द्या, ॲटलिस्ट गांधीवादी आणि जे गांधींचं पत्र वाचायचे त्या सगळ्यांनाही माहिती होतं तेव्हा. आणि ज्या लोकांना माहिती नाहीये ह्याचा आता सगळे ढोंगी गांधीवादी आहेत, कारण त्यांनी गांधींचं काहीच वाचलं नाहीये. कारण 1920 साली गांधींनी स्वतः स्पष्ट म्हटलंय की त्यांचं आता मतपरिवर्तन झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना सोडा. विठ्ठलभाई पटेल होते, त्यांनी सावरकरांच्या सुटकेसाठी तेव्हा मुंबईत ठराव मांडला होता. आणि ह्याच्या मागे सगळी प्रेरणा होती सावरकरांचे लहान बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर. डॉक्टर नारायणराव सावरकर हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत सदस्य होते. गिरगाव जे प्रदेश कमिटी वगैरे असते पक्षाची, त्या गिरगाव काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. हिंदू महासभेचे पण ते कार्यरत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा त्यांच्याच दवाखान्यामध्ये खाली जो ग्राउंड होतं तिथे भरायची. त्यामध्ये काँग्रेस, हिंदू महासभा आणि संघ तिन्हीमध्ये कार्यरत होते. आणि हिंदू महासभा ही पूर्वी राजकीय पक्ष नव्हता, हे लक्षात घ्या. हिंदू महासभा 1937 साली सावरकरांची संपूर्ण सुटका झाल्यावर सावरकरांनी त्याचं रूपांतर सामाजिक धार्मिक संस्थेमधनं राजकीय पक्षामध्ये केलेलं आहे. त्याच्या आधी हिंदू महासभा ही काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय हिंदूंच्या सामाजिक आणि धार्मिक काही अधिकारांसाठी, गोष्टींसाठी काम करणारी एक सामाजिक आणि धार्मिक संस्था होती. त्याच्या नियामक मंडळावरती किंवा कार्यकारी समितीवरती महात्मा गांधींचं सुद्धा नाव आहे. काँग्रेसचे अध्यक्ष हे हिंदू महासभेत सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत. मदन मोहन मालवीय, डॉक्टर मुंजे, नची केळकर हे सगळे व्यक्ती काँग्रेसचे काही त्यांनी पदं भूषवलेली होती. मालवीय आता काँग्रेसचे अध्यक्ष पण होते, ते हिंदू महासभेचे सुद्धा काही अधिवेशनामध्ये अध्यक्ष होते. त्यामुळे 37 सालानंतर याचं राजकीय पक्षात रूपांतर झालं आणि नंतर ते 2 वेगवेगळे राजकीय पक्ष झाले. त्यामुळे त्या पूर्वीच्या वेळेला काँग्रेस, हिंदू महासभा सगळीकडे एकच व्यक्ती काम करू शकायची. तसंच नारायणराव सावरकर तेव्हा तिन्हीमध्ये काम करत होते आणि त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच पुढाकारांनी हा प्रत्येक दर साधारणतः सावरकरांना अटक झाली 1911ला, अंदमानला पाठवलं त्यांना. आणि त्यानंतर ऑलमोस्ट प्रत्येक विधानसभेच्या सेशनमध्ये असा ठराव केला जायचा की सावरकर बंधूंची सुटका करा. प्रमुख करून ठराव करणारे होते सावरकरांचे सहकारी मोबा वेलकर, ते तेव्हा हिंदू महासभेत कार्यरत होते. आणि नंतर ते अधिकृतपणे जेव्हा राजकीय पक्ष झाला ते नंतर हिंदू महासभेत सुद्धा गेले काँग्रेस सोडून. वेलकरांनी ठराव मांडलेला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल,
बाकी कुठे काही मांडलेलं आहे की नाही माझ्या वाचनात नाही. मी सावरकरांची ऑलमोस्ट सगळी लिखित पुस्तकं वाचलेली आहेत. सहज काही रिपोर्ट संशोधन करत असताना मला रिपोर्ट सापडले. त्यात मला 1923 सालचा काकीनाडा काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. केरळमध्ये ते काकीनाडा आहे, तिथे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं 1923 साली. तिथे त्याचे अध्यक्ष होते मोपल्यांच्या बंडामधले सुप्रसिद्ध म्हणा किंवा कुप्रसिद्ध म्हणा जे अलीबंधू होते, त्यातले मोहम्मद अली आणि शौकत अली. त्यातले मोहम्मद अली जे होते ते काही हिंदुत्ववादी नव्हते, ते काही मवाळ वगैरे नव्हते. काँग्रेसमधला एक गट सावरकरांना थोडासा फॉर होता. लोकमान्य टिळक होते, अगदी गोपाळ गणेश गोखले जे होते ते जरी मवाळ असते तरी ते काही सावरकरांचे काही द्वेष्टे वगैरे नव्हते. त्यामुळे त्यातले काही जे पर्टिक्युलर गट जो होता की तो थोडाफार सावरकरांना फॉर होता, त्यातले पण काही मोहम्मद अली वगैरे नव्हते. ते हिंदुत्ववादी नव्हतेच, प्रश्नच उपस्थित होत नाही. ते कट्टर माहिती ते कसे होते, ते मोपल्यामध्ये त्यांचं कार्य सगळ्यांना खूप प्रसिद्ध माहिती आहे. तर अशा मोहम्मद अलींनी तिथे सावरकर बंधूंच्या सुटकेसाठी ठराव मांडला आणि सावरकर आणि त्यांचे बंधू दोघं देशभक्त आहेत. आणि बाबाराव सावरकर तर माझ्यासोबत वर्ध्याच्या जेलमध्ये आम्ही दोघं शेजारच्या कारागृहामध्ये होतो आणि मला ते माहिती आहेत. आणि त्यांचं आता मतपरिवर्तन झालंय. आता 1923 साली कृपा करून इंग्रजांनी सावरकर बंधूंची सुटका करावी असा ठराव मांडला आणि तो ठराव बहुमताने नाही तर एकमताने पास झालेला होता. का की म्हणजे लक्षात घ्या, सावरकरांचं मतपरिवर्तन झालेलं आहे, सावरकर दाखवत होते, हे सगळ्यांना माहिती होतं आणि ते काँग्रेसच्या लोकांना माहिती होतं. काँग्रेसमधला जो सो कॉल्ड सावरकरवादी गट सोडून इतर सगळ्या लोकांना ते माहिती होतं आणि तो गट सुद्धा सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होता. इतकंच नाही तर अधिकृतपणे ठराव मांडत होता. तो अधिकृत ठराव, अधिकृत सगळं कोटेशन पुस्तकात छापलंय, कोणी क्रॉस व्हेरीफाय करू शकता. तर हे सावरकरांच्या सुटकेसाठी असे विविध लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. सावरकरांचे मगाशी मी म्हणालो तसं की सावरकरांची जी एक फिलॉसॉफी होती उपयुक्ततावाद, की मला इथून काही काही ते बाहेर पडायचंय. पण लक्षात घ्या की सावरकरांनी इथून बाहेर म्हणजे सावरकर म्हणतात की मला ठीक आहे माफी मागावी लागली, असं ढोंग करावा लागला की बाबा ठीक आहे मी माझं मतपरिवर्तन झालंय वगैरे आणि इथून मला बाहेर पडायचंय. तरी सावरकरांचं म्हणणं होतं मी माफीची पत्र पाठवीन पण मी माफीचा साक्षीदार होणार नाही. त्यामुळे सावरकरांनी माफीपत्र पाठवली होती पण सावरकर माफीचे साक्षीदार झाले नव्हते. याचा अर्थ काय, काही लोकांना कळलं असेल, काही लोकांना कळलं नसेल, तुम्हाला सांगतो. माफीपत्राने जस्ट लिहून द्यायचं मी चुकलो, मला पूर्वी केलेल्या गोष्टीबद्दल आता पश्चाताप होतोय, आता माझा मार्ग मी बदलतो, ह्याला म्हणतो आपण माफीपत्र. त्याच्यात माफी हा शब्द असायला पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. पण हे सगळे जे आपण म्हणतो ही नथिंग बट इक्वल टू माफी किंवा मर्सी. माफीचे साक्षीदार म्हणजे काय असतं, तुम्ही जे कृत्य केलेलं आहे, समजा आता सावरकरांना अभिनव भारत कट जो होता, कॉन्स्पिरन्सी जी होती, खटला जो होता ज्यासाठी सावरकरांना जन्मठेप झाली, तर त्या कटामध्ये सावरकरांना अशी ऑफर होती सावरकरांना की तुम्ही ज्या कटामध्ये आरोपी म्हणून तुम्हाला शिक्षा झालेली आहे त्यातल्या सगळ्या तुमच्या काही सहकार्याला पकडलंय आम्ही, पण त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध करणारे आमच्याकडे पुरावे नाही आहेत, काय कोणी माफी साक्षीदार तयार नाही आहेत. तुम्ही तुमच्या कटातले त्या लोकांची नावं सांगा, नवीन नावं, सगळ्या माहिती आम्हाला द्या, आम्ही कदाचित तुमची शिक्षा कमी करू किंवा कदाचित तुम्हाला संपूर्णपणे उद्या मुक्त पण करू. सावरकर म्हणाले या आधी जे काही घडलेलं आहे ते तुम्हाला काहीही केलं मी सांगणार नाही, तुम्ही माझा कितीही छळ काढा, मी तोंडातनं एक शब्दही काढणार नाही. हां, यापुढे जे काही करायचंय कसं करायचं म्हणजे अहिंसात्मक मार्ग, सत्याग्रह, मग तुम्ही राजकारणात भाग घ्यायचा नाही वगैरे, हे सगळं तुम्ही म्हणाल तर मी मान्य करीन. पण आधी जे सांगितलेलं आहे ते मी सांगणार नाही, म्हणजे माफी साक्षीदार होणार नाही, स्वकीयांशी द्रोह मी करणार नाही आणि स्वकीयांना फसवणार नाही आणि थोडक्यात टिळकांच्या भाषेत म्हणायला जातात चुगली करणार नाही. त्यामुळे सावरकरांनी कधीही त्यांच्या स्वकीयांची नावं सांगून त्यांना अडकवल्याचे प्रकार कधीही केलेले नाहीयेत. तर हे आपण हा फरक लक्षात घ्यायला हवा. माफी पत्र पाठवणं ह्याच्यात काही गैर नाही, माफीचा साक्षीदार होणं हे मात्र द्रोह आहे आणि ते मात्र गैर आहे. हा फरक लक्षात घ्यायला हवा. त्यानंतर सावरकर हे फक्त काही जगातले एकमेव असे होते की त्यांना ही कल्पना सुचली आणि ते ती कल्पना अंमलात आणली असं काही नाहीये. म्हणजे अशी भरपूर महान लोक असतात, ही फक्त काय एकटेच सावरकरांना सुचलं, सावरकरांनी इम्प्लिमेंट केलं, वा वा आमचे सावरकर महान, असं काही नाहीये. उगीच मला सावरकर आवडतात, मी सावरकरांना मानतो म्हणून त्यांना सगळी गुण शिकवायला मी जाणार नाही. कारण अर्थात असं म्हणालो तसं आपण अभ्यासक असायला पाहिजे, आपण भक्त असता कामा नये.
बाकी सावरकरांच्या पूर्वीच्या कालखंडातले, नंतरच्या कालखंडातली गोष्ट परकीय लोक तुम्ही सोडून द्या. सावरकरांची जे समकालीन लोक होते त्यांचं आपण उदाहरण घेऊया. मग ते साधारणतः त्या काळाला अनुकूल ठरतं म्हणून. सावरकरांचे सहबंदीवान आपण घेऊया पहिले. ते म्हणजे एक होते बारिंद्र कुमार घोष, दुसरे होते सच्चिद्रनाथ सन्याल. बारिंद्र कुमार घोष म्हणजे योगी अरविंद घोष यांचे सख्खे भाऊ. अरविंद घोष सुद्धा पहिले जहाल क्रांतिकारक होते. अलीपूर कटामध्ये त्यांना जेव्हा अटक झाली आणि जेव्हा त्यांना कारागृहात ठेवलं होतं, त्यांना काही तेव्हा कृष्ण दर्शन झालं, त्यांनी कुंडलिनी जागृतीचा अनुभव घेतला आणि नंतर मग ते पूर्णपणे क्रांतिकार्याकडून पूर्ण अध्यात्म मार्गाला लागले आणि मग त्यांनी ते जी सुटका झाल्यावर ते पॉंडेचेरीला घेऊन तिथे त्यांनी आश्रम स्थापन केला. बारिंद्र कुमार घोष हे क्रांतिकारकच होते आणि सावरकरांच्या बरोबर सुद्धा त्यांना तिकडे जन्मठेप कायम शिक्षा झालेली होती, त्या सेम अलीपूर कटामध्ये अरविंद घोषांच्या बरोबर. आणि सावरकरांसारखाच त्यांचाही खूप छळ झाला. त्यांनीही सुटकेनंतर त्यांचंही आत्मचरित्र लिहिलं होतं इंग्लिशमध्ये, तेही नेटवरती उपलब्ध आहे. तर त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सांगण्यावरूनच सावरकरांच्याच प्रमाणे आम्ही अशा प्रकारची पत्र लिहिली आणि त्या पत्रांच्यामुळे आमची सुटका झाली, पण सावरकरांची सुटका झाली नाही. उपलब्ध आहे त्यांचं पुस्तक, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता. दुसरं सच्चिद्रनाथ सन्याल, त्यांचं बंदी जीवन नावाचं हिंदी आत्मचरित्र उपलब्ध आहे, तेही उपलब्ध आहे. इंटरनेटवरती फुकट उपलब्ध आहे, त्याकडे तुम्हाला खर्च करायची गरज नाही. त्यात ते म्हणतात की सावरकरांच्या सांगण्यावरून, सावरकरांनी लिहून दिल्याप्रमाणे आणि सावरकरांनी सांगितल्याप्रमाणेच आम्ही पत्र पाठवली, सावरकरांची सुटका झाली नाही मात्र आमची सुटका झाली. असं का? ते त्यांचे एक सहकारी होते चटर्जी म्हणून, त्यांनी ही सांगितलं, हो त्यांची सुटका झाली नाही आमची सुटका झाली असं काय, म्हणजे हे कारण काय म्हणे. पण तसं म्हणलं तर क्रांतिकारक जे होते ते बंगाली क्रांतिकारक सगळ्यात हायेस्ट होते अंदमानमध्ये. जवळजवळ 40-50% बंगाली क्रांतिकारक होते, 30% जवळ पंजाबी क्रांतिकारक होते, बाकी इतर ज्यातले होते. आणि महाराष्ट्रामधले फक्त 3च क्रांतिकारक होते आणि तिघही नाशिकचे होते. 2 सावरकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, तिसरे दाजी वामनराव जोशी, तिघच फक्त होते. त्यामुळे म्हणाले की बंगाल क्रांतिकारांची परंपरा असताना सावरकर बंधूंना किंवा सावरकरांना सोडलं नाही, आम्हाला सोडलं आहे काय, आम्हाला काही कळलं नाही. कारण का? चटर्जी म्हणाले, सावरकर हे तुमचे नेते आहेत, ते क्रांतिकारकांचे मुकुटमणी आहेत. त्या इंग्रजांना माहिती आहे की नेत्याला सोडायचं नसतं, त्यामुळे तुमचा जो मास्टर माइंड आहे त्याला कधीही ब्रिटिश इतक्या सहजासहजी सोडणार नाहीत. आणि तसंच झालं. या त्यांच्या सगळ्या सहकारी सुटका झाली. बरं, सन्यालांची गंमत अशी आहे, तुम्हाला ऐकून गंमत वाटेल की जे सावरकरांना अपेक्षित होतं ते सन्यालांनी केलं. सन्यालांनी काय केलं? सावरकर म्हणणं की माफीपत्र पाठवा, बाहेर पडा, गुप्त उघडपणे परत तुम्ही क्रांतिकार्य करा, तुम्हाला परत पकडलं, तुम्हाला आत टाकलं, तुम्ही परत पत्र पाठवा, परत तुम्ही बाहेर जा, परत तुम्ही कार्य करा. सन्यालांनी तेच केलं. त्यांची सुटका झाली, ते बाहेर गेले, त्यांनी एक क्रांतिकारक संघटना स्थापन केली, त्यांना उघडपणे गुप्तपणे काम केल्यामुळे त्यांना पुन्हा अटक झाली, त्यांना पुन्हा काळ्या पाण्यात अंदमानला पाठवलं, त्यांनी पुन्हा पत्र पाठवलं आणि त्याची पुन्हा सुटका झाली. सावरकरांना हेच अपेक्षित होतं. दुर्दैवाने सावरकरांच्या बाबतीत ते घडलं नाही, कारण ब्रिटिश हे ब्रिटिश होते, ते चाणाक्ष होते. हे दोघंही एकमेकांना पुरून उरले असं म्हणता येईल. इंग्रज सावरकरांना आणि सावरकर इंग्रजांना, शेवटी इंग्रज हरले आणि सावरकर त्यांना पुरून उरले, त्यांनी विजय मिळवला, हे नक्की आहे. सावरकरांनी जी पत्र पाठवली त्या ऑलमोस्ट प्रत्येक पत्रामध्ये सावरकरांनी असं म्हटलेलं आहे की फक्त आणि फक्त माझी किंवा माझ्या बंधूंची सुटका करू नका, तर इथल्या सगळ्या इतर राजबंदीवानांची. राजबंदीवान म्हणजे काय? की ज्यांना राजकीय कृत्य केल्यामुळे, म्हणजे काही सत्याग्रह किंवा काही चळवळी, राजकीय गोष्टी, एक हत्या केल्यात, काही राजकीय हत्या, ह्याच्यामुळे तुम्हाला राजकीय कारणासाठी ज्यांना अटक केलेली आहे आणि ज्यांना अटक करून काळ्या पाण्यात पाठवलेले आहे, किंवा जे भारतातल्या मुख्य भूमीवरच्या विविध कारागृहात खितपत पडलेले आहेत, त्या सगळ्या राजबंदीवानांची तुम्ही सुटका करा. इतकंच नाही तर परदेशी गदर मुवमेंट किंवा अशा विविध संस्था आहेत, त्यांचे जे काही क्रांतिकारक जे निर्वासित झालेले आहेत, त्या सगळ्या निर्वासित क्रांतिकारकांची तुम्ही सुटका करा. तुम्ही त्यांना, काही लोकांना तुम्ही नजरबंद करून ठेवलंय, स्थानबद्ध करून ठेवलंय, त्या सगळ्यांची सुटका तुम्ही करा. आणि जर सावरकरांना 2 पत्राचा स्पष्ट उल्लेख आहेत की जर माझ्यामुळे त्यांच्या सुटकेत तुम्हाला अडथळा निर्माण होत असेल तर आम्हा दोघा बंधूंना तुम्ही अंदमानमध्येच ठेवा, पण तुम्ही बाकी सगळ्यांची सुटका करा. त्यांच्या सुटकेमध्ये मला माझ्या सुटकेचा आनंद मिळेल. आता माफीपत्र वाटताना सावरकरांनी लाळघोटेपणा केलेला नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. हे ब्रिटिशांनी
त्यावेळेच्या बंदिवानांना दिलेला एक तो राजनैतिक बंदिवानांचा लेजिटिमेट राईट होता तो. सावरकर हे बॅरिस्टर होते. ते लंडनला जाऊन लंडनचा कायदा, त्यांच्या कॉलनीचा कायदा, म्हणजे संधी साम्राज्य जे होतं त्याचा कायदा ते शिकलेले होते. आणि त्यांना माहिती होतं की तुम्ही कुठल्याही कारागृहात जा, तुम्ही तिकडे गेल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचं ब्रिटिशांच्या त्या लॉच्या अंडर तुम्ही अशा प्रकारे पेटिशन्स पाठवू शकता आणि अशी भाषा वापरून तुम्ही सुटका करून घेऊ शकता. त्याप्रमाणे सावरकरांना अंदमानच्या वसाहतीचा कायदा माहिती होता. तो कायदा असा होता की जन्मठेप काळे पाणी म्हणजे 50 वर्ष कोलू ओढणं, 50 वर्ष त्या लहान खोलीत राहणं असं नाहीये. 5 वर्षासाठी फक्त तुम्हाला त्या खोलीत ठेवलं जातं. कोलू ओढण्यासाठी, छिलका कुटण्यासाठी, इतर बाहेरची काही कामं करण्यासाठी तुम्हाला बाहेर काढलं जातं. आणि 5 वर्षानंतर तुमची त्या खोलीतनं पूर्णपणे सुटका होते आणि तिकडे एक बंदी वसाहत आहे अंदमानमध्ये पूर्ण. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पिनल सेटलमेंट्स इन अंदमान. तर त्या बंदी वसाहतीमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना इथे बोलवायची, तुम्हाला मुलं असतील तर मुलं किंवा तुमचे आई वडील सगळ्यांना इथे बोलवायची तुम्हाला अनुमती असते. किंवा तुमचं लग्न झालेलं नसेल, तुम्हाला इकडची एखादी स्त्री आवडली तर तुम्ही एका स्थानिक स्त्रीशी, अर्थात ही संमती असेल तरच, तुम्ही लग्न करू शकता आणि तुम्ही संस्था इथे वाढवू शकता. आणि मग तुमचं जे काही पुढची टर्म आहे 15 वर्ष 20 वर्ष ते झाली की तुम्ही बंद वसाहतीमधलं तुमचं सगळं बाळविस्तारावरून तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. तुम्हाला वाटलं इथेच राहायचं तुम्ही इथे पण राहू शकता. आणि त्या बंदी वसाहतीत राहताना तुम्हाला जे काही कामं करावी लागतील, म्हणजे काही फर्निचरचं काम असेल, लोहाराचं काम असेल, वॉट एव्हर त्यांची कामं असतील दिली ब्रिटिशांनी वगैरे, ती कामं केल्याबद्दल तुम्हाला तिथे भत्ता मिळायचा. पण ह्याच्यातलं कुठलाही जे म्हणतो आपण अधिकार किंवा सूट, स्पेशल प्रिव्हिलेज सावरकरांना देण्यात आलेली नव्हती. आणि म्हणून सावरकर म्हणायचे की हा तुमचा इकडचा कायदा आहे, हा कायदा तुम्ही इतर माझ्या बंदिवानांना अप्लाय करता पण तुम्ही मला अप्लाय करत नाही आहात. आणि स्पेसिफिकली राजबंदिवान जे आहेत त्यांना तुम्ही अप्लाय करत नाही आहात. दुसरा बंदिवानाचा प्रकार असतो तो म्हणजे चोर, दरोडेखोर, बलात्कारी, खून करणारे वगैरे, फसवणारे वगैरे. हा दुसरा एक क्रिमिनल जे बंदिवान असतात त्यांचा एक प्रकार असतो. आणि त्यामुळे सावरकरांचं म्हणणं की हे चोर, दरोडेखोर, बलात्कारी, फसवणूक करणारे हे आणि राजकीय बंदिवान ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तुमच्या कायद्यानुसार सुद्धा दोघांसाठी ज्या काही गोष्टी आहेत, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, मेरिट्स, डिमेरिट्स हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे राजबंदिवानांच्या ज्या काही हक्काच्या गोष्टी तुम्हाला मिळायला पाहिजेत. पण सावरकरांना शेवटपर्यंत ती कधी गोष्ट मिळाली नाही. त्यांच्या काही सहकाऱ्यांना मिळाली पण सावरकरांना ती मात्र नाही मिळाली. आणि म्हणून सावरकरांनी सतत ती मागणी केलेली होती की तुम्ही हे करा, आम्हाला सोडा. इतकंच काय, जेव्हा सावरकरांची सुटका आता करावी, सुटका इन द सेन्स की सावरकरांना अंदमानातल्या कारागृहातनं इतर कारागृहामध्ये शिफ्ट करावं असं ठरलं. म्हणजे मागच्या वर्षी आपण सावरकरांच्या अंदमान मुक्तीची शताब्दी वर्ष सुरू केलं, तर तेव्हा मी असं स्पेसिफिकली मांडलं होतं की सावरकरांची सुटका झालेली नाहीये कारागृहातून. सावरकरांना फक्त अंदमानातल्या कारागृहातून भारतातल्या मुख्य भूमीतल्या इतर कारागृहामध्ये फक्त स्थलांतरित करण्यात आलेलं होतं. सावरकरांची कारागृहातनं म्हणजे जेलमधनं त्यांची सुटका 1924ला झाली होती आणि त्यांना नंतर रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवलं होतं 24 ते 37 साली सावरकरांची मात्र पूर्ण सुटका झाली होती. 24 ते 37 सावरकरांची स्थानबद्धता म्हणजे काय होतं की सावरकरांना राजकारणामध्ये लिहायला, बोलायला आणि ऐकायला परवानगी नव्हती आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर त्यांना जायला अनुमती नव्हती. म्हणून सावरकरांनी काही समाजकारण केलं. त्याच्याकडे त्यांनी समाजकारण केलं असं नाही, त्यात त्यांनी भर दिला. समाजकारण ते आधीपासूनच करत होते, नंतर पण करत होते. आणि 37च्या नंतर काळाची गरज म्हणून ते हिंदू महासभेत गेले, राजकीय पक्ष आणि सोबत सामाजिक कार्य दोन्ही त्यांनी सुरू ठेवली. तर जेव्हा त्यांनी ठरलं की सावरकरांनी सुटका आता करावी आणि त्यांना स्थलांतरित करावं, तर तेव्हा सावरकर निराश झाले होते. सावरकरांची त्याला इतकी अनुमती नव्हती, कारण सावरकरांना हे माहिती होतं साधारणतः 6-8 वर्षानंतर सावरकरांना तिथे काही थोड्याफार सवलती मिळायला लागल्या होत्या. त्याचं कारण होतं डेव्हिड बारीची रिटायर होऊन का त्याची बदली होऊन त्याला घरी पाठवलेलं होतं आणि बोटीवरनं जाताना, प्रवास करताना, तो होता आयर्लंडचा, त्याचा बोटीवर त्याचा मृत्यू झालेला होता. म्हणजे जो बारी त्यांना हसत म्हणाला होता सावरकरांना, तुम्ही 50 वर्ष तरी तुम्ही इकडे जगू शकाल का कारागृहामध्ये वगैरे, तर स्वतः बारीच सावरकरांच्या आणि स्वातंत्र्य मिळायच्या आधी स्वतः बारी मेलेला होता.
आणि आता की दुसरा तिकडे जेलर आला होता, तो जरा थोडा सौम्य होता. मग आणि नंतर मग बराचसा गदारोळ उठला होता भारतामध्ये की अंदमानमधल्या बऱ्याचशा राज्यबंदियांचे खूप हाल होत आहेत. ह्याचं कारण असं होतं की सावरकरांचे एक सहकारी होते, बंगाल क्रांतिकारक होते, मोतीलाल वर्मा म्हणून. त्यांनी लपून छपून एक पत्र पाठवलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जींना, आणि त्यांनी त्यांच्या त्या एका वृत्तपत्रात छापलं होतं. ते पत्र पण मी ह्याच्यात पूर्णपणे कोट केलेलं आहे. लंडनच्या आर्काइव्हमधून ते पत्र आम्हाला मिळालं, त्याच्यात आम्ही छापलेलं आहे कॉपीराईट घेऊन. तर त्यात त्यांनी सगळी मांडलं होतं की इथे असे आमचे हाल होत आहेत, कोलू ओढणं, चिलका कुटणं, अमानवी अत्याचार आमच्यावर सहन केले जात आहेत. आणि हे पत्र जेव्हा ते प्रसिद्ध झालं आणि ते झालं, सगळं हलाकल्लोळ माजला. मग अगदी काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा खूप मोठे ठराव केले, विविध ठिकाणी त्यांनी सभा वगैरे घेतल्या. ह्याच्या सगळ्या पाठी अर्थातच पूर्णपणे फिल्डिंग लावायचं काम पूर्णपणे सावरकर आणि नारायणराव सावरकर यांनी केलेलं होतं. आणि त्याचा असा परिणाम झाला की विविध ठिकाणी ह्या गोष्टी घडल्यामुळे मग अशी म्हणावं की महात्मा गांधींनी पण लेख लिहिला होता, विठ्ठलभाई पटेल यांचा ठराव होता, काकीनाडा काँग्रेसमधला पण ठराव होता. या सगळ्यात एकत्रित परिणाम त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, आपण एक कमिटी स्थापन करू, जसं आपण हल्ली पण करतो. की काय झालं की समिती स्थापन करायची, फाईट फाइंडिंग समिती असो किंवा इन्क्वायरी कमिशन वगैरे, त्यांनी एक समिती स्थापन केली जेल कमिटी म्हणून. त्या जेल कमिटीचा रिपोर्ट मी या पुस्तकात कोट केलेला आहे, त्याचं पण सगळं दिलेलं आहे. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे बंदिवानांच्या, इकडची हवा खूप खराब आहे. आणि सगळं त्यांनी मांडलं आणि सांगितलं की लवकरात लवकर हे अंदमानचा कारागृह बंद करून टाका, बंदिवानांना सोडा. इथे जे ब्रिटिश अधिकारी जे आहेत त्यांच्या आरोग्याला सुद्धा हे हानिकारक आहे. तर एक एक करून सगळ्या तुम्ही बंदिवानांना तुम्ही शिफ्ट करा आणि हे कारागृह लवकर बंद करून टाका. तर हळूहळू सगळ्या बंदिवानांनी शिफ्ट करायला सुरुवात केली. यात सगळ्यात शेवटी नंबर सावरकरांचा लागला होता. आणि सावरकरांनी तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही आता मला शिफ्ट करू नका, मला तुम्ही इथे बंदी वसाहतीत ठेवा. कारण सावरकरांना शेवटी 2-3 वर्ष त्यांचं कोलू ओढणं बंद झालं होतं, चिलका कुटणं बंद झालं होतं, त्यांना ग्रंथपालासाठी एक नोकरी मिळाली होती, त्याच्यात चांगलं ते काम करत होते, देशाच्या सहबंदीमध्ये शिकवत होते. म्हणजे अगदी मुसलमान बंदिवानांना सुद्धा सावरकरांनी लिहायला, शिकायला, अर्ज करायला शिकवलेलं होतं. असे खूप काही काही चांगले परिणाम झाले. त्यांना चांगलं म्हणजे आपण म्हणतो की व्यायाम करायला मिळणं. पण सावरकरांच्या दृष्टीने त्यांच्या वेळा त्यांना अलाऊ असलेला व्यायाम म्हणजे फक्त हेरझाऱ्या मारणं, म्हणजे फेऱ्या मारणं, शतपावली करणं, ही सावरकरांसाठी खूप सूट होती. तर ते शतपावली करायला मिळतेय हा त्यांना एक सूट दिली ब्रिटिशांनी. त्यांचा खूप उपकार केले सावरकरांवरती, शतपावली करायला दिली म्हणून. त्यानंतर सावरकरांना त्यांनी तिथे दूध द्यायला सुरू केलं होतं शेवटचे 2-3 वर्ष. तर सावरकरांचं म्हणणं होतं की आता ज्या मला काही सूट मिळत आहेत त्या सूट मला परत दुसऱ्या कारागृहात शिफ्ट केलं तर मला मिळणार नाही हे मला माहिती आहे. आणि तसंच झालं. सावरकरांचा विरोध असूनही सावरकरांना त्यांनी नंतर पुढे रत्नागिरीच्या आधी ते अलीपूरच्या कारागृहात घेऊन गेले कलकत्त्याच्या, तिथून ते रत्नागिरीला घेऊन गेले. तिथे सावरकर जवळ 2.5 वर्ष होते रत्नागिरीच्या कारागृहामध्ये. तिथून ते येरवड्याला गेले, येरवड्याला साधारण 6-8 महिने होते. तिथून सावरकर रत्नागिरीला गेले, रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेकरता. रत्नागिरीच्या कारागृहात सावरकर 2.5 वर्ष असताना ज्या सावरकरांना सूट मिळालेली होती अंदमानमध्ये शेवटचे 3 वर्ष, त्या सगळ्या सूट त्यांच्या बंद झाल्या. शतपावली बंद, दूध बंद. फक्त फरक इतकाच पडला की तिथे फक्त कोलू नव्हता, कारण तिकडे फक्त कोलूची अरेंजमेंट नव्हती. पण तिकडे चिलका कुटणं होतं, अंधार कोठडी होती, इतर कैद्यांशी बोलणं नव्हतं. आणि गंमत अशी की अंदमानचं कारागृह जे आहे, जे अंदमान बघितलं असेल त्यातली एका त्या विंगमध्ये एका कोपऱ्यात सावरकरांची खोली आहे. त्यासमोर फाशीचं दोर होतं की जेणेकरून तिथे रोज एका कैद्याला फाशी दिली जायची की त्याच्या आरडाओरडा, त्यांच्या किंकाळ्या ऐकून सावरकरांचं मनोबल खच्ची होईल. तर सावरकरांचं आता तिथे काही फाशीगृह रत्नागिरीत नव्हतं, पण जे इतर बंदिवानाच्या सोबत सावरकरांना तिथे आतमध्ये वेगळं ठेवलं होतं. पण ती पूर्ण विंग जी होती, 3 मजल्याची ती विंग आहे अंदमानची, ती सगळे बंदी असायचे. पण रत्नागिरीमध्ये मात्र असं नव्हतं. रत्नागिरीमध्ये इतर बंदिवान जे होते त्यांची बिल्डिंगच पूर्ण वेगळी होती. आणि रत्नागिरीमध्ये एक पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी बिल्डिंग आहे त्या पूर्ण ती खाली केली होती आणि तिथे 7 कुलपं लावून सावरकरांना ठेवलेलं होतं. अगदी फ्रॉम एंट्री, दुसरं कुलूप, तिसरं कुलूप, छोटं कुलूप, आतमध्ये अजून एक खोली, तिथे अजून एक कुलूप. आणि त्या रत्नागिरीच्या त्या 7 कुलपाच्या कारागृहामध्ये जी खोली अंदमानपेक्षाही छोटी होती. मी स्वतः अंदमानचा कारागृह बघितलाय, मी स्वतः रत्नागिरीचा कारागृह सुद्धा बघितलेला आहे. ती सगळी त्यांची 7 कुलूपही बघितलेली आहेत. आणि तिथे स्वतः अंदमानमध्ये काही कोलू नाहीये, त्यामुळे कोलू म्हणजे काय हा आपण एक्सपिरियन्स घेऊ शकत नाही होत. सावरकर स्मारक मुंबईला जे आहे तिथे एक प्रतिकात्मक त्यांनी कोलू उभारलेला आहे, पण तो सावरकरांनी हँडल केलेला कोलू नाहीये.
पण रत्नागिरीमध्ये सावरकरांना ज्या साखळदंडात जखडून ठेवलेलं होतं, ज्या बेड्यांमध्ये त्यांना क्रॉस फेटर्स ज्याला म्हणतो, दंडाबेडी म्हणतात मराठीमध्ये त्याला, तर त्या ज्या दंडाबेडीत त्यांना जखडून ठेवलेलं होतं आणि त्या त्यांच्या साखळ्यांना जे तोफेचे गोळे आपण म्हणतो, दगडाचे गोळे असतात ते तोफेसारखे गोळ्यांसारखे, ते बांधलेले होते. स्वतः मी ते उचलून बघितलेले आहेत. त्यातली साखळी जी आहे, मी इतका तरुण मुलगा सुद्धा 2 हातामध्ये मी उचलू शकलो नाही. त्यातला तो जो गोळा होता तो 2 हातात मी कसा बसा उचलू शकलो. असे ते गोळे सावरकरांना दिवसभर बांधून ठेवायचे. क्रॉस फेटर्स म्हणजे काय, दंडाबेडी म्हणजे काय, हे तुम्हाला सांगून काही कळणार नाही. त्यासाठी मी ह्या पुस्तकामध्ये दंडाबेडी, खडाबेडी ह्या सगळ्याची चित्र दिलेली आहेत, की म्हणजे किती अनन्वित अत्याचार, हाल सहन केलेत. त्यामुळे अंदमानच्या पेक्षाही जास्त हाल सावरकरांच्या रत्नागिरीत झालेले होते आणि म्हणून सावरकरांना आत्महत्येचा दुसरा विचार हा रत्नागिरीच्या कारागृहात आलेला होता. पण ते सावरकर होते म्हणून सावरकरांनी त्या दोन्ही आत्महत्येच्या विचारावरती मात केली. ते माणूस होते त्यामुळे असा विचार येणं साहजिक आहे, पण ते असामान्य माणूस होते म्हणून ते त्याच्यावरती मात केली. हे सावरकरांचं वेगळेपण आहे. आणि असं म्हणजे मी असं म्हणेन की ज्यांना अंदमानला जाणं शक्य नाहीये, खूप खर्चिक आहे, खूप लांब आहे, तरी ॲटलिस्ट रत्नागिरीत तरी जावं आणि परमिशन काढून घेऊन तिथला जेलर, स्वतः तो तिकडचा जेलर आपल्याला, त्यांचं पोद्दार नाव आहे मला वाटतं ते जेलरचं, माझे चांगले मित्र आहेत ते स्वतः ते तिकडचे जेलर आपल्या सावरकरांची माहिती सांगतात आणि तुम्ही ते स्वतः हातामध्ये उचलून घेऊन त्याचा एक्सपिरियन्स करू शकता. ॲटलिस्ट तुम्ही तो तरी एक्सपिरियन्स करा, मग तुम्हाला कळेल की सावरकरांनी काय हाल भोगलेत ते. तर असे त्यामुळे सावरकरांनी म्हणजे सावरकरांनी त्याला विरोध केला होता, सावरकरांना सगळं माहिती होतं. ह्याचं कारण सावरकरांना सगळे कायदे, त्यांच्या स्ट्रॅटेजीज ब्रिटिशांच्या सगळं माहिती होतं आणि म्हणून सावरकर त्या दृष्टीने त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून सावरकरांची पावलं पडत होती. आणि मग अशी म्हणालो तसं की सचिंद्रनाथ सन्याल, बाळेंद्र कुमार घोष यांनी ज्याप्रमाणे पत्र पाठवलेली होती त्याप्रमाणेच आता काही विद्वानांचा असा आक्षेप असतो की भगतसिंग आणि सावरकर ह्याची तुलना करतात ते. आणि भगतसिंगांनी म्हणे समजा जसं त्यांना वेळ आली असती, भगतसिंगांनी कधी माफीपत्र पाठवली नाहीत, पण सावरकरांनी माफीपत्र पाठवली. त्यामुळे भगतसिंग महान आणि सावरकर लहान. आणि ज्या भगतसिंगांना आपण मानतो तेही माफीपत्र पाठवले नाही, ते हसत फाशीवरती गेले. बघा किती हौतात्म्य, सगळं बरोबर आहे, ह्यात काही चुकीचं नाही आहे. स्वतः सावरकरांनी याचं कौतुक केलंय. स्वतः सावरकरांनी भगतसिंगांच्या हौतात्म्याने प्रेरित होऊन त्यांच्यावरती काव्य रचले. आपल्या घरावरती काळा झेंडा पण त्यांनी उभारलेला होता, कारण तेव्हा सावरकर रत्नागिरीमध्ये होते. ह्यात काही चूक नाहीये. पण म्हणून सावरकर लहान हे बरोबर नाहीये. भगतसिंगांनी माफीपत्र पाठवली नव्हती का? अजिबात पाठवली नाहीत, हे पण खरं आहे. पण तो भगतसिंगांचा निर्णय होता, तो भगतसिंगांचा कॉल होता, तो ती त्यांची चॉईस होती, ती त्यांची फिलॉसॉफी होती. ही ह्यांची फिलॉसॉफी आणि ह्यांची फिलॉसॉफी यात फरक आहे. दुसरी गोष्ट, भगतसिंगांना फाशी झालेली होती, त्यांचा मृत्यू देऊन ठरलेला होता. त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना फाशी होईपर्यंत जो काय त्यांचा मधला काळ गेला, 1-2 वर्षांचा खटल्याचा काळ वगळता, तुमचा आरोप सिद्ध झाल्यावरती, फाशी सुनावल्यावरती जो काय मधला मे बी काय 6 महिने, नक्की एक्झॅक्टली मला आठवत नाही, वर्ष 6 महिन्याचा जो काळ असेल, त्यांना माहिती होतं या दिवशी या वेळेला मी फाशी जाणार, त्यांचा मृत्यू होणार, त्यांना हौतात्म्य मिळणार. फाशी गेल्यावरती जे हौतात्म्य असतं त्या हौतात्म्यानं इतर क्रांतिकारकांना, इतर युवकांना प्रेरणा मिळते आणि ती स्वतः सावरकरांना सुद्धा मिळाली होती. आणि सावरकरांनी चाफेकर बंधूंच्या बलिदानातनं दामोदर हरी चाफेकरांना जेव्हा फाशी झाली त्याची न्यूज वाचूनच सावरकरांनी प्रेरणा घेतली आणि मग त्यांनी ती प्रसिद्ध शपथ घेतली त्यांच्या घरातल्या अष्टभुजा देवीसमोर. त्यामुळे फाशीतनं प्रेरणा नक्कीच मिळते. तुम्ही जन्मठेप भोगताय, तुम्ही काळ्या पायाची शिक्षा भोगताय, ह्यातून कुठल्याही युवकांना प्रेरणा मिळत नाही. त्यामुळे फाशीचा हौतात्म्य आणि जन्मठेपेमध्ये खितपत पडणं ह्याच्यात खूप मोठा जमीन आसमानाचा फरक आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे सावरकरांचं म्हणणं होतं की हौतात्म्य त्यांचं ठरलेलं आहे, माझा हौतात्म्य मी कधी मरीन जागीन काहीच माहीत नाहीये, 50 वर्ष मी इथेच खितपत पडण्यापेक्षा बाहेर पडलेलं बरं. आणि म्हणून हा फरक आपण लक्षात घ्यायला हवा. दुसरी गोष्ट, आपण धरून चालू की समजा भगतसिंगांना सावरकरांनी माफीपत्र पाठवलेली आहेत, हे माहिती होतं का? त्यांना माहिती होतं का हे मला माहिती नाहीये, का असे कुठे उल्लेख नाहीये, कुठेच उल्लेख नाही. सगळं मी चेक केलंय, अगदी आर्काइव्हमध्ये गेलो, नेहरू मेमोरियलला गेलो, लंडनला मी गेलो नाहीये, पण माझे काही सहकारी गेले होते, त्यांना विचारलं तर असं काही सापडलेलं नाहीये. पण त्याला काही सपोर्टिव्ह पुरावे आपल्याला सापडतात. ते असे
त्यावेळेचा दुसरा एक खटला गाजला होता. त्याच्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, नंतर राजेंद्रनाथ लाहिरी, रोशन सिंग आणि अशफुल्ला खान या चौघांना अटक झालेली होती आणि त्या चौघांनाही फाशी झालेली होती. त्याच्यापैकी अशफुल्ला खान रामप्रसाद बिस्मिल यांनी सावरकरांच्या सारखंच अगदी कॉपी पेस्ट केल्यासारखंच त्यांनी माफीपत्र पाठवलं होतं. आता मी माझं क्रांतिकार्य आपलं हिंसात्मक कार्य सोडून देतो, आता मी अहिंसात्मक मार्गाने, संविधानात्मक मार्गाने, मवाळ मार्गाने मी कार्य पुढे सुरू ठेवीन, तुम्ही माझी सुटका करा. आणि अशा प्रकारची 7 अधिकाऱ्यांना त्यांनी 7 पत्र पाठवलेली होती. हे स्वतः रामप्रसाद बिस्मिल त्यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये म्हणतात. त्यांनी त्यांची आत्मकथा त्यांच्या मृत्यूच्या 3 दिवस आधी लिहून काढलेली होती आणि नंतर ती हिंदीमध्ये ओरिजिनल पब्लिश झालेली आहे. ती पण उपलब्ध आहे, त्यात पण तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये मी 5 नंबर सकट सगळं दिलेलं आहे. म्हणजे मला वाटलं की मला काहीतरी शोधून काढायचं पण काहीतरी मी थपाथपी करत नाही. तुम्ही सगळं क्रॉस व्हेरीफाय करू शकता लायब्ररीमध्ये न जाता. तर त्यात ते स्वतः असं म्हणतात की मी अशी पत्र पाठवली आणि ते पुढे असं म्हणतात की अशी पत्र मी का पाठवली ह्याचं कारण असं आहे की राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे. त्यामुळे शत्रूला फसवणं हे माझं ध्येय होतं. म्हणून मी सांगितलं बाबा ठीक आहे, यापुढे तर मी हिंसात्मक कार्य करणार नाही, यापुढे मी क्रांतिकृत्य करणार नाही, काय फरक पडतोय, बाहेर आल्यावर करू की परत आपण. आणि म्हणून स्वतः बिस्मिल यांनी नाहीच तर बिस्मिलांच्या सांगण्यावर जसं सावरकरांनी बारिंद्र कुमार घोष आणि सन्नेल यांना सांगितलं होतं तसं रामप्रसाद बिस्मिल यांनी सुद्धा त्याचे सहकारी अशफुल्ला खान यांना सांगितलं. ते तयार नव्हते पण त्यांच्या केवळ बिस्मिलांच्या आग्रहाखातर अशफुल्ला खानाने सुद्धा अशा प्रकारचं सो कॉल्ड पेटिशन दाखल केलं होतं. राजेंद्रनाथ लाहिरींनी सुद्धा दाखल केलेलं होतं. त्यांची पत्र सापडलेली नाही आहेत पण त्यांनी अशी पत्र पाठवली असे उल्लेख असलेलं त्यांचं पत्र गव्हर्नमेंटच्याच एका पुस्तकात मला सापडलं होतं. तर ते पत्र पण कोट केलेलं आहे की त्यांचं असं वाक्य आहे की मी असं एक पेटिशन पाठवलेलं होतं, ते रिजेक्ट झालं, आता माझा फाशी दिन ठरलेलं आहे वगैरे असं. तर आणि ही सगळी पत्र मी त्याची उल्लेख केली ना, म्हणजे राजेंद्रनाथ लाहींचं पत्र, रामप्रसाद बिस्मिल यांचं पत्र, ही सगळी पत्र भगतसिंगांचं एक नियतकालिक होतं. कीर्ती नाही हा, कीरती नावाचं. दुसरं होतं मतवाला नावाचं. त्या दोन्ही पत्र त्यांची हिंदीमध्ये होती. त्या दोन्ही पत्रामध्ये भगतसिंगांनी यांची पत्र छापलेली आहेत आणि वरती त्यांनी संपादकीय लिहिलेलं आहे की बाबा हो अशी तरी पत्र पाठवलेली होती आणि स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्या दोघांनी अशा प्रकारची पेटिशन्स पाठवली. त्याचा मराठीमध्ये सुद्धा अनुवाद उपलब्ध आहे आणि हिंदीमध्ये त्याचा जो समग्र भगतसिंग वाङ्मय उपलब्ध आहे ते कम्युनिस्टांनी पब्लिश केलेलं आहे. त्यामुळे असं नाहीये की एखाद्या संघ, सावरकर किंवा हिंदू महासभापालांनी ते पब्लिश करून सावरकरांच्या अनुकूल अशी त्यात काही घुसडलेलं आहे वगैरे असं काही नाहीये. कम्युनिस्टांनी पब्लिश केलेलं समग्र वाङ्मय हिंदीमधलं त्याचं मी कोट केलेलं आहे. आणि पुढे गंमत अशी की राजेंद्रनाथ लाहिरींच्या हौतात्म्याने प्रेरित होऊन भगतसिंगांनी आपल्या लहान भावाचं नाव राजेंद्र असं ठेवलेलं होतं, ज्याचा जन्म आय थिंक 1927 साली झाला होता. मी ते पण क्रॉस व्हेरीफाय केलं, बाबा हे खरंच आहे की नाही. कारण मी जे वाङ्मय रेफर केलं होतं कम्युनिस्टांचं, त्या कम्युनिस्टांचं संपादकीय असं होतं की हा लाहिरींच्या हौतात्म्याने प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या भावाचं नाव ठेवलं. आता ठीक आहे पण आपल्याला क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं. म्हणून भगतसिंगांनी सगळं कौटुंबाचं सगळं बघितलं तर खरंच त्यांच्या लहान भावाचं नाव राजेंद्र असं होतं आणि त्यांचा जन्म राजेंद्रनाथ लाहिरींच्या फाशीच्या नंतर झालेला होता. आय थिंक चुकत नसेल तर बहुतेक 27 साल हे सगळं मी ते दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. तर म्हणजे ज्या भगतसिंगांना हे माहिती होतं की त्यांच्या इतर सहकार्यांनी रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी यांनी अशा प्रकारची तथाकथित क्षमापत्र पाठवलेली आहेत, तर त्यांनी ती वाचलेली होती भगतसिंगांनी इतरांची माफीपत्र, ती त्यांनी स्वतःच्या पत्रात छापलेली होती, त्याच्या संपादकीय पण टिप्पणी केली होती. इतकंच नाही, त्यांच्या हौतात्म्याने प्रेरित होऊन आपल्या लहान भावाचं नाव राजेंद्र ठेवलेलं होतं. म्हणजे समजा भगतसिंगांना सावरकरांची माफीपत्र माहीत असती त्यांनी अजिबात सावरकरांवरती आक्षेप घेतला नसता. कारण भगतसिंग हे क्रांतिकारक होते. स्ट्रॅटेजी काय असतं, प्लॅनिंग काय करणं असतं हे नक्कीच भगतसिंगांना माहिती होतं. आणि अदर दॅन दिस भगतसिंग सावरकरांना अतिशय मानायचे. 1857 वॉर ऑफ इंडिपेंडन्स, 57चं स्वातंत्र्य समर, हे पुस्तक भगतसिंगांनी रिप्रिंट केलं होतं. पहिलं आवृत्ती जी होती स्वतः सावरकरांनी, मराठी शक्य नव्हतं म्हणून त्यांनी भाषांतर केलं इंग्रजीमध्ये आणि त्यांनी ती लंडनमध्ये युरोपमध्ये त्यांनी ती पब्लिश केली होती. दुसरी त्याची आवृत्ती काढलेली होती मादाम कामांनी पॅरिसमध्ये. तर त्यावेळेला सेम त्याची दुसरी आवृत्ती असं म्हणेन तिसरीच्या ऐवजी, कारण दोन्ही आवृत्त्या एकाच वेळेला निघाल्या. एक निघाली पॅरिसला, एक निघाली अमेरिकेमध्ये. अमेरिकेतली आवृत्ती काढलेली होती लाला हरदया यांनी.
तिसरी आवृत्ती काढली होती स्वतः भगतसिंग यांनी आणि ती लाहोरला पब्लिश झालेली होती. त्यांनी प्रकाशक म्हणून दुसऱ्याचं नाव टाकलेलं होतं. पण सावरकरांचे सहकारी जे आहेत ते म्हणाले की ही इंग्रजी आवृत्ती जी आहे ती 2 भागात पब्लिश झालेली होती आणि ती आम्हाला इथे महाराष्ट्रात मिळालेली होती आणि त्याचे विक्रीचे पैसे यायचे, ते पैसे गोळा करून आम्ही भगतसिंगांच्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची संस्था जी HSRA त्या संस्थेला आम्ही निधी म्हणून पाठवायचो, असं एका अटक केलेल्या सावरकरांच्या बाबाराव सावरकर सहकार्याने सांगितलेलं आहे. बाबाराव सावरकरांच्या घरावरती जेव्हा छापे पडले होते त्या घरातल्या छाप्यामध्ये सुद्धा भगतसिंगांनी पब्लिश केलेली 57 स्वातंत्र्य समरची इंग्रजी आवृत्ती सापडलेली होती. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा त्याची आवृत्ती प्रकाशित केली जेव्हा ते INA मध्ये होते, म्हणजे आझाद सेनेमध्ये होते तेव्हा, सिंगापूर जपानमध्ये वगैरे असताना. आणि त्याचं मद्रासी भाषेत सुद्धा भाषांतर झालेलं होतं. ओरिजिनल मराठीत ते उपलब्ध होतंच, तो काय सगळ्यांना माहिती आहे ते. तर त्यामुळे भगतसिंग हे सावरकरांच्या पुस्तकाचे पब्लिशर होते. इतकंच नाहीये तर त्यांचं भगतसिंगांचं जी संस्था होती हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, त्या संस्थेमध्ये मुलाखत घेऊन एंट्री मिळायची, कारण ते क्रांतिकारी संघटना होती. सगळं तुम्हाला त्यांची बॅकग्राऊंड, त्यांची विचारसरणी, त्याच्या गुप्तहेरांचा कुठली पाळत नाही ना, किंवा हा गुप्तने पाठवलेला छुपा कोणी मनुष्य वगैरे नाही ना, हे सगळं त्यांना व्हेरीफाय करावं लागायचं. किंवा नुसता हौशी मनुष्य तर नाहीये ना, उद्या समजा हौशी असेल, पकडला गेला लगेच पलटेल आणि सगळ्यांची नावं सांगेल. तर म्हणून त्याची बॅकग्राऊंड चेक करण्यासाठी, त्याला एक वैचारिकदृष्ट्या त्याला तयार करण्यासाठी भगतसिंग त्यांना सांगायचे की तुम्ही ही 3 पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचायला हवीत, ती तुम्ही वाचली तरच आम्ही तुम्हाला आमच्या संस्थेमध्ये प्रवेश देऊ. तर ती 3 पुस्तकं, पहिलं पुस्तक होतं ते कम्युनिस्ट क्रांतीचं होतं, दुसरं होतं आयरिश रिव्होल्युशनचं होतं आणि तिसरं पुस्तक होतं चित्रगुप्त यांनी लिहिलेलं लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर, म्हणजे सावरकरांचं तेव्हा उपलब्ध असलेलं, अर्धवट असलेलं ऑफकोर्स, इंग्रजी चरित्र. आणि स्वतः लाहोरच्या ग्रंथालयात भगतसिंगांनी हे चरित्र वाचलेलं होतं, त्याच्यावरती प्रभाव पडलेला होता. आणि ह्याचाच भगतसिंगांचे एक सहकारी होते, त्यांनी त्यांच्याकडे असं त्यांच्या एका इंटरव्ह्यूत सांगितलेलं होतं की हो, आम्ही जेव्हा भगतसिंगांशी बोलायचो तेव्हा आम्हाला जाणवायचं की सावरकरांच्या चरित्रात त्यांच्यावरती खूप प्रभाव पडलेला आहे. आणि त्याचं जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते नेहरू मेमोरियलच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे, कोणी जाऊन ते ऐकू शकतं. तर भगतसिंगांचं समग्र वाङ्मय जे आहे त्या वाङ्मयामध्ये भगतसिंगांची जेल डायरी जी आहे, तिथे जेव्हा जेलमध्ये होते त्यांनी एक दैनंदिनी लिहून ठेवली होती, कारागृहाची दैनंदिनी. त्यांनी काय काय पुस्तकं वाचली शेवटच्या काळामध्ये वगैरे, त्यांनी खूप पुस्तकं वाचली होती, इंग्रजी, हिंदी, काही पंजाबी इंग्लिश वगैरे अशी. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या नोंदी केल्या होत्या, काय म्हणजे आपण नोट्स म्हणतो, किंवा एखाद्याना आवडलेलं नोट्सपेक्षा त्यांच्या पुस्तकातली कॉपी पेस्ट केलेलं त्यांचं आवडतं वाक्य सगळ्या नोंदी त्यांनी केल्यात एका विशिष्ट त्यांच्या डायरीमध्ये. त्यातले बहुतांश ज्या नोंदी ज्या आहेत त्या परकीय लेखकांच्या किंवा परकीय पुस्तकांच्या आहेत. भारतीय लेखकांच्या ज्या नोंदी आहेत त्या मॅक्झिमम 2 आहेत, पण फारच कमी 2 आहेत. 90% सगळ्या नोंदी एका भारतीय लेखकाची फक्त एकच नोंद आहे. एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर असे आहेत की त्यांच्या हिंदू पदपादशाही या पुस्तकाच्या 6 नोंदी भगतसिंगांनी नोंदवून ठेवलेल्या आहेत. की त्यांचं हे वाक्य मला आवडलं, समर्थ रामदास स्वामी, मग मराठ्यांचं काय साम्राज्य असं, त्यांनी सगळ्या नोंदी मी दिलेल्या आहेत. त्या सगळ्या ह्याच्यात मी कोट केलेल्या आहेत रेफरन्स सकट. त्यामुळे भगतसिंगांवरती सावरकरांचा इतका प्रभाव होता. इतकंच नाही तर भगतसिंगांनी त्यांच्या लेखात म्हणलेल्या आहेत त्या कीर्ती मतवालाच्या की सावरकर हे खूप मोठे मानवतावादी होते. आणि सावरकर आणि मदनलाल धिंगरा धिंगरांनी जेव्हा त्यांचा वध केला कर्झन वायलीचा, त्याच्या आधी जेव्हा सावरकरांनी त्यांची भेट झाली होती त्यावेळेला त्या दोघांनी त्यांची परीक्षा केली सावरकरांनी मदनलाल धिंगराची की तुम्ही खरंच या हौदात्म्याकरता तयार आहात का, म्हणून ते आले हो मी तयार आहे. म्हणजे धिंगरांनी हात पुढे केला आणि सावरकरांनी त्यांच्या हातामध्ये ती सुई खुपसली आणि सुई पूर्णपणे आरपार गेली, पण धिंगरांनी कधी तोंडात उकचूक केलं नाही. आणि नंतर ती सुई बाहेर काढली, दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आणि तो जो क्षण आहे, तर भगतसिंग असं म्हणतात, तो जो क्षण आहे तो अत्युच्च मोठा क्षण होता, मोठा हौतात्म्याचा क्षण होता आणि हा प्रेरणा देणारा क्षण होता असं भगतसिंग म्हणतात. भगतसिंगांनी सावरकरांचा इतका सखोल अभ्यास केलेला होता अशा घटनेचा, अशा नोंदींच्या दृष्टीतून. त्यामुळे भगतसिंग सावरकरांना मानत होते आणि भगतसिंगांना सावरकरांची माफीबद्दल जरी माहीत नसली तरी त्यांनी पाठवलेली पत्र माहीत असती तरी त्यांनी काही आक्षेप घेतला नसता. हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा. आणि अर्थातच ह्याच्यानंतर
ते अजून काही गोष्टी आहेत की सुटकेचे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या डिटेल देत बसणं व्याख्यानात शक्य नाही आहे, कारण हे अतिशय इम्पॉसिबल गोष्ट आहे. त्यासाठी म्हणून तर पुस्तक लिहिलं मी, नाही तर पुस्तक लिहिलंच नसतं, व्याख्यानात बसलो असतो मी. तर फक्त मी ह्या जी गोष्ट आहे पुस्तकात मी मांडली नाही आहे, पण माझ्या पुस्तकाचा तो विषय आहे तो मी सांगेन. की नंतर आरोपकर्त्यांचं म्हणणं होतं, बाबा ठीक आहे तुम्ही म्हणताय सावरकरांची स्ट्रॅटेजी होती, सावरकरांनी म्हटलं बाबा ठीक आहे हे ना त्यांनी फसवलं ब्रिटिशांना, सगळं आम्हाला मान्य आहे. विरोधकांचा असा आक्षेप असतो आणि त्या आक्षेपावरती खरं सांगू कुठल्याही सावरकर अभ्यासकाकडे ठाम असं उत्तर नाही आहे. पण ते उत्तर तुम्हाला देतो मी, घाबरू नका. आरोप असा असतो की सावरकरांनी माफीपत्र पाठवून स्ट्रॅटेजी म्हणून का असं पत्र पाठवली, बाहेर आले मान्य, पण बाहेर आल्यावरती सावरकरांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध कुठलंही मोठं आंदोलन का उभारलं नाही. त्याच्यावरती काही अभ्यासकांचं म्हणणं आहे नाही सावरकरांनी तो भागानगर सत्याग्रह, भागलपूर सत्याग्रह वगैरे आंदोलनं उभारली होती. मुळात विरोधकांचा आरोप असा आहे ब्रिटिशांच्या विरोधी तुम्ही कुठला लढा उभारला का नाहीये. भागलपूरचा लढा हा हिंदू महासभेचं भागलपूरमध्ये अधिवेशन होणार होतं. त्या अधिवेशनाला तिथे त्या काळात काहीतरी ईद वगैरे होती, म्हणून त्या काळात तिकडच्या ब्रिटिशांनी सांगितलं की ईद आहे आणि हिंदू महासभेचं अधिवेशन आहे, दोघीच काहीतरी दंगा वगैरे होऊ शकतो, तर आपण ह्यांना परमिशन नाकारूया. आणि म्हणून त्याच्याविरुद्ध सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी विविध ठिकठिकाणी भागलपूरला त्यांनी ते अधिवेशन घेतलं, सगळ्यांना अटक झाली होती. तर तो जो लढा आहे त्यात मी डिटेलमध्ये जात नाही, कारण तो वेगळा मुद्दा आहे. तर ते आंदोलन थोडक्यात अधिवेशन घेण्यासाठीचा एक सत्याग्रह होता, ब्रिटिशांच्या विरोधी थेट स्वातंत्र्यासाठी केलेलं आंदोलन नव्हतं. भागानगरचा निशस्त्र प्रतिकार हैदराबाद म्हणजे तो जो लढा जो होता सावरकरांचा, तो लढा निजाम जो होता त्या निजाम तिकडच्या हिंदूंवरती त्यांना काही त्यांचे राजकीय अधिकार देत नव्हता, त्याविरुद्ध केलेला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह न्याय देणारा लढा होता. तो त्याच्यामध्ये कुठेही ब्रिटिशांचा संबंध नव्हता. त्यामुळे कुठलाही सावरकरवादी हा आरोप आला की बॅकफुटला जातो आणि उत्तर देऊ शकत नाही, आणि इथेच आपण सगळे डिफेन्सला जातो आणि आपण मग उघडे पडतो. तर ते उघडे पडू नयेत म्हणून मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो आणि मग आपण समारोपाकडे येऊया. सावरकरांनी नंतर मोठे लढे उभारले नाहीत का, अगदी व्यापक लढा उभारला नाही हे मान्य आहे, त्यात काय खोटं बोलणार नाही. का तर तेव्हा सावरकरांच्या पाठी मोठी मास मुवमेंट जनता नव्हती, ते सगळे ऑलरेडी गांधींच्या मागे गेलेले होते. जे काही होते थोडेफार ते ज्यांच्याबरोबर होते, पण तेव्हा प्राधान्यक्रम बदललेला होता. काय बदललेला होता, जे ब्रिटिश आधी आपल्याला म्हणत होते, म्हणजे सावरकरांनी जेव्हा क्रांतिकार्य सुरू केलं होतं, जेव्हा टिळकांचा लढा सुरू होता, गोखल्यांचा लढा सुरू होता, त्या ब्रिटिशांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य तर सोडाच, तुम्हाला आम्ही डोमिनियन स्टेटस सुद्धा देणार नाही, म्हणजे वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्य सुद्धा आम्ही तुम्हाला देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. पण तेच ब्रिटिश नंतर त्यांनी गोलमेज परिषद कॉल केली होती, राऊंड टेबल कॉन्फरन्स. आपण सगळ्या त्या शाळेत शिकले होत, पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, पण त्याच्यामध्ये कशासाठी होती, काय होती हे आपल्याला शिकवलेलं असतं, पण ते इतक्या विचित्र पद्धतीने शिकवलेलं असतं की आपण नंतर ते विसरून जातो, कारण ते विसरण्यासारखंच असतं. मी स्वतः विसरलेलोच होतो ते, पण नंतर पण अभ्यास करायला लक्षात आलं माझ्या ते की त्याचं महत्त्व काय आहे. तर त्याचं महत्त्व असं आहे की गोलमेज परिषदेत कॉल करायचं कारण असं होतं, ब्रिटिशांचं म्हणणं होतं तुम्ही इथे राऊंड टेबल कॉन्फरन्स करायला या, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत, फक्त तुमचे जे आपापसाले लढे आहेत हिंदू मुसलमान ख्रिश्चन वगैरे ह्यांचे, तुम्हाला काही मुसलमानांचं म्हणणं होतं की आम्हाला मुस्लिम लीगचं स्पेसिफिकली मुसलमानांपेक्षा मुस्लिम लीगचं म्हणणं होतं की या देशावरती आम्ही हजारो वर्ष राज्य केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला 20% मुसलमानांना राजकीय सत्तेमध्ये राजकीय प्रतिनिधित्व म्हणून 50% वाटा हवा, हिंदू किती असे ना त्यांना 50% वाटा मिळेल, म्हणजे पॅरिटी ज्याला आपण म्हणतो 50-50% राजकीय विभागणी पाहिजे. काँग्रेसचं म्हणणं होतं की नाही एवढं शक्य नाही, आम्ही 30-40% देऊ, 50% इम्पॉसिबल आहे वगैरे असं. आणि त्यात जो त्यांचा संघर्ष किंवा त्यांची भांडणं सुरू होती, ब्रिटिश म्हणाले तुम्ही भांडताय ना, असं करा, भांडून घ्या, सोल्युशन काढा, नेक्स्ट आपण परत भेटूया. परत त्यांना सेकंड गोलमेज परिषद बोलवली, परत ते भांडले, परत ती फेल गेली, तरी परत त्यांना बोलवलं. अशा प्रकारे तिन्ही गोलमेज परिषदा फेल गेल्या आणि आपल्याला सोल्युशन काही सापडलं नाही. 37ला असा काळ होता. दुसरं महायुद्ध
सगळ्याला माहिती होतं की होणार आहे. सावरकरांना 100% माहिती होतं, कारण त्यांचे रासबिहारी बोसांशी त्यांचे संपर्क होते. रासबिहारी बोस हे जपान हिंदू महासभेचे अध्यक्ष होते आणि त्यांचे एक सहकारी होते देशपांडे नावाचे, ते मराठी होते. ते सावरकरांची मराठी पत्र, मराठी लेख, मराठी पुस्तकं रासबिहारी बोसांना इंग्रजीमध्ये भाषांतरित करून त्यांना वाचून दाखवायचे आणि त्यांचे पत्र उपलब्ध आहेत. माझं जे आक्षेपणे वास्तू पुस्तक आहे यात रासबिहारी बोसांनी सावरकरांवर जपानी भाषेमध्ये लिहिलेलं लेख याच्यात दिलेला आहे. याचं भाषांतर आम्हाला नुकतंच उपलब्ध झालेलं आहे, तर ते आम्ही कधी पुढच्या आवृत्तीमध्ये टाकू शकतो. तर त्यामुळे त्यावेळेचं वातावरण असं होतं की जे ब्रिटिश तुम्हाला सांगत होते तुम्हाला स्वातंत्र्य आम्ही देणार नाही, ते तुम्हाला सांगतायत की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो, पण तुम्ही तुमची भांडणं मिटवा. मग सावरकरांचं म्हणणं की आता माझा प्राधान्यक्रम स्वातंत्र्य हा नसून स्वतंत्र भारतामध्ये भारताच्या ह्या देशाची, राष्ट्राची उभारणी कशी करायची आहे. 20% मुसलमानांना तुम्ही 50% वाटा दिला तर आपल्या देशाचं काय होईल. म्हणजे फक्त 20%, समजा धरून सांगा 20% हिंदू आहेत, तर 20% हिंदूंना सुद्धा 50% वाटा देणं सुद्धा अन्यायकारक आहे. सावरकरांचं म्हणणं तुम्हाला लोकसंख्येच्या अनुसार तुम्हाला आम्ही न्याय वाटा द्यायला तयार आहोत. तुम्ही हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिस्ती, पारशी, याझिदी, नास्तिक काही असा, लोकसंख्येपेक्षा जास्त आम्ही तुम्हाला वाटा देणार नाही. आणि संयुक्त राष्ट्रसंघाचं जे लोकशाहीचं डिफाईन केलेलं तत्वज्ञान आहे त्यानुसार हे सुद्धा योग्यच आहे. ॲज पर पॉप्युलेशन यू विल गेट पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. म्हणून सावरकर म्हणाले की तुम्ही म्हणताय की हिंदूंना 80% वाटा हवाय. पण तुम्हाला माहिती आहे का की हिंदू म्हणजे कोण. कारण तेव्हा हिंदूच्या 105 व्याख्या होत्या. त्याचं पुस्तक पण आहे, नटेसन प्रकाशन आणि ढवळे प्रकाशांनी काढलेलं त्याचं पुस्तक आहे. 105 व्याख्या हिंदू कोणच्या. पण त्या सगळ्या व्याख्या काही कामाच्या नाही आहेत, खरंच काही कामाच्या नाही आहेत. त्या टिळकांची एक व्याख्या आहे तीही कामाची नाही आहे. मी स्पष्टच सांगतो. सावरकरांचं म्हणायचं मी फक्त एकटा म्हणत नाहीये. सावरकरांचं म्हणत जे सावरकर टिळकांना गुरु म्हणायचे त्यांचं म्हणा की टिळकांची ही व्याख्या उपयोगाची नाही, कारण ती संकुचित व्याख्या आहे. टिळकांची व्याख्या अशी होती की जो वेदांना मानतो तो हिंदू. आता मी स्वतः वेद वाचलेले अजिबात नाही आहेत, म्हणजे मी काही हिंदू नाही आहे का. वेदांना मानणं हा मुद्दा वेगळाच आहे. तुम्ही वेद वाचते तुम्ही त्यांना मानणार कसं ना. बहुतांश आजकालच्या 90% हिंदूंनी वेद वाचलेले नाही आहेत. त्यातल्या 50% हिंदूंना ते वेद कसे आहेत काय माहितीच नाही. मग सगळे ऑलमोस्ट लोक आता हिंदू नाही असं म्हणायचं का. म्हणून सावरकरांना की हिंदूची टिळकांची व्याख्या चुकीची आहे. आणि म्हणून सावरकरांनी आ सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभू शैव हिंदू रीती स्मृता ही हिंदूची व्याख्या केली. ही व्याख्या हिंदू कोणची व्याख्या आहे हे लक्षात घ्या. ही व्याख्या भारतीय देशभक्त कोण, भारतीय नागरिक कोण याची व्याख्या नाही. म्हणजे या व्याख्येमध्ये न येणारे कोण आहेत, मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी. त्यामुळे या व्याख्येमध्ये न येणारे मुसलमान, ज्यू, ख्रिस्ती आणि पारशी हे भारतीय नागरिक पण आहेत आणि भारतीय देशभक्त पण आहेत, फक्त ते हिंदू नाहीत इतकं सावरकरांचं म्हणणं होतं. त्यामुळे सावरकरांचा आरोप केला जातो की सावरकर हिंदूची व्याख्या करून मुसलमानांना त्यांनी नागरिकत्व नाकारलं आहे, ते तेव्हा म्हणतात की तुम्ही देशभक्तच नाहीत वगैरे. हे सगळं खोटं आहे. सावरकर असं कधीही बोलले नाहीयेत. इतकंच नाही तर सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदू कोण, जो हिंदू ठरतो नॉट नेसेसरीली ती व्यक्ती भारतीय नागरिक आणि भारतीय देशभक्त असलीच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. समजा आता माझा कोण नातेवाईक आहेत, माझे आजोबा माझे चुलत आजोबा आहेत, समजा अमेरिकेत स्थायिक झालेत, त्यांची आता नातवंड पंतवण समजा अमेरिकेत आता त्यांनी ग्रीन कार्ड घेतलेलं आहे. एका समजा मी समजा म्हणतोय, असं खरं काही नाहीये, समजा तुम्हाला म्हणतोय कल्पना करा म्हणून. तिकडे समजा त्यातला एक समजा व्यक्ती तिकडची काही आमदार खासदार झाली आहे, एक सैन्यामध्ये गेली आहे, म्हणजे ती तिकडची त्यांची पिढी आता अमेरिकन नागरिक झालेली आहे आणि अमेरिकन देशभक्त पण झालेली आहे. पण त्यांची पितृभू आणि त्यांची पुण्यभू ही भारत असल्यामुळे ती व्यक्ती हिंदू ठरते. ती फक्त हिंदूच आहे, ती भारतीय देशभक्त नाही, भारतीय नागरिक नाही. त्यामुळे सावरकरांची व्याख्या फक्त हिंदूची व्याख्या आहे. म्हणून सावरकरांनी ही व्याख्या करून सांगितलं की तुम्हाला पहिले मी हिंदू कोण हे सांगतो, ते तुम्ही लक्षात घ्या आणि मग नंतर भांडा. तुम्ही ज्या बेसिसवरती भांडायला द्या, कसं आहे, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी ह्यांचे डेफिनेशन आहेत. कोण मुसलमान, कोण ख्रिश्चन, कोण ज्यू, कोण पारशी. तसं हिंदूंचं काही डिफाईन नव्हतं. ते डिफाईन करायचं एक काम सावरकरांनी केलं. आणि सावरकरांची ही व्याख्या धार्मिक अजिबात नाहीये. सावरकरांची व्याख्या राजकीय आणि सामाजिक आहे. सावरकरांचं म्हणणं होतं की हिंदूंचे जे न्याय, नागरी, राजकीय अधिकार विशेष करून ते मिळवून देण्यासाठी मी हिंदुत्वाची व्याख्या केलेली आहे.
जोपर्यंत हिंदूंवरती ते हिंदू आहेत म्हणून अन्याय होत राहील तोपर्यंत हे हिंदुत्व कायम राहील. जेव्हा मुसलमान आपलं मुसलमानत्व, इस्लामत्व, ख्रिश्चन आपलं ख्रिश्चनत्व, ज्यू आपलं ज्यूत्व, पारशी आपलं पारशीत्व मानवतेमध्ये विलीन करतील, तेव्हा हिंदू सुद्धा आपलं हिंदुत्व मानवतेत विलीन करतील. पण बाकी सगळ्या लोकांनी आपली तत्व जपायची आणि फक्त हिंदूंनीच फक्त मानवतेमध्ये सगळं विलीन व्हायचं हे मात्र चालणार नाही. त्यामुळे हिंदूंवरच्या होणाऱ्या राजकीय अन्यायाला, आक्रमणाला, अधिकारांचं हनन, न्याय, नागरी मानवाधिकार आणि राजकीय अधिकार या सगळ्या अधिकारांवरती जो आक्रमण केलं जातं त्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या केलेली होती. म्हणजे जसा कोरोना आहे, त्या कोविड आहे, त्याच्यावरती आपण लस काढलेली आहे कोरोनाची, म्हणजे व्हायरसचा एक अँटी व्हायरस असतो, तसा हिंदूंच्या अधिकारांवरती आक्रमण करणारा जो व्हायरस आहे त्याचा अँटी व्हायरस जी लस आहे ती लस म्हणजे हिंदुत्व. जेव्हा कोविड नष्ट होईल त्या लशीची आवश्यकता उरणार नाही. जेव्हा हे आक्रमण बंद होतील तेव्हा हिंदुत्वाची आवश्यकता उरणार नाही. एक तुम्हाला छोटं उदाहरण देतो. महात्मा गांधींचं उदाहरण आहे पण ह्याला चपखल बसेल असं आहे. खरं खोटं आहे मला माहित नाही पण मी असा किस्सा छान आहे हा म्हणून ऐकवतोय. महात्मा गांधी एका वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला गेले होते आणि त्यांनी उद्घाटन करून ते म्हणाले की हे उद्घाटन करताना मला अतिशय दुःख होतंय कारण वृद्धाश्रमाची आवश्यकता भासते. याचा अर्थ एकतर त्यांची अपत्य त्यांना सांभाळत नाहीयेत किंवा ज्यांना अपत्य नाहीयेत त्यांना समाज सांभाळू शकत नाहीये, हे आपलं दुर्दैव आहे. पण ठीक आहे, ते सांभाळत नाहीये हे वास्तव आहे आणि त्यामुळे एक गरज म्हणून तुम्ही वृद्धाश्रम काढताय म्हणून मी याचं उद्घाटन करायला आलोय. पण मला जास्त आनंद केव्हा होईल जेव्हा अशी वृद्धाश्रम ओस पडतील आणि म्हणजे याचा अर्थ की त्या अपत्यांना, ज्यांना अपत्य असेल त्याची अपत्य आपल्या आईवडिलांना सांभाळतील, ज्यांना अपत्य नाही आहेत त्यांना समाज सांभाळेल. आणि जेव्हा अशी सगळी वृद्धाश्रम ओस पडतील त्या वृद्धाश्रमाचं श्राद्ध गाळायला मी जेव्हा येईन तेव्हा मला जास्त आनंद होईल. तर सावरकरांचं म्हणणं की हिंदुत्व मांडताना मला आनंद वगैरे काही होत नाहीये. आमच्यावर जे आक्रमण होतंय ते आक्रमण थोपवण्यासाठी संरक्षणात्मक अशा दृष्टीने हे हिंदुत्व मांडतंय. त्यामुळे मला जेव्हा जास्त आनंद कधी होईल, सावरकर म्हणतात, जेव्हा सगळे जग मानवतावादी होईल, वसुधैव कुटुंबकम हे आपलं स्वप्न आपण साकार करू, तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होईल. पण कवी मनाचे सावरकर हे वास्तववादी होते, त्यांना वास्तवाचं भान होतं आणि हे सावरकरांचं वेगळेपण होतं. कारण बहुतांश कवी हे सगळे मी स्वप्नात वावरत असतात आणि त्यांना वास्तवाचं भान फार कमी वेळ असतं, काही अपवाद वगळता. सगळे असं तसं माझं म्हणणं नाहीये काही, पण आपण तसं दिसतं एकंदरीत असं बघितलं जर. त्यामुळे हे सावरकरांचं वेगळेपण आहे की कवी मनाचे सावरकर असून सुद्धा ते एक स्वप्नात कधी वावरले नाहीत. त्यांनी अशा भव्य दिव्य त्यांनी कल्पना कायम रंगवल्या. जगन्नाथाचा रथोत्सव, सप्तर्षी वगैरे सगळ्या त्यांनी खूप त्यांच्या भव्य कल्पना होत्या त्या. म्हणजे एका सामान्य कवीला सुद्धा सुचणार नाही अशा भव्य कल्पना त्यांनी सुचवल्या म्हणून ते महाकवी होते सावरकर. तर त्यांना वास्तवाचं भान होतं. सावरकरांना की मला वास्तवाचं भान आहे, त्यामुळे पुढची किमान 200 ते 500 वर्ष राष्ट्रवाद जिवंत राहणार आहे. त्या मानवतेकडे जाताना लागणारी जी ही राष्ट्रवादाची हिंदुत्वाची पायरी आहे ती तुम्हाला स्किप करून चालणार नाही, ती तुम्हाला ओलांडूनच जावी लागेल. आणि म्हणून सावरकर म्हणाले की आता माझा प्राधान्यक्रम बदलला आहे आणि म्हणून हिंदूंच्या न्याय अधिकारांसाठी आणि विशेष करून हिंदूंनी जी त्यांची राजकीय दृष्टी गमावली आहे ती दृष्टी त्यांना आणून द्यासाठी आणि हिंदूंचं जे एक राजकीय उदासीनता आहे, हिंदू हे प्राचीन कालापासून राजकीय दृष्ट्या उदासीन आहेत असं सावरकरांचं ठाम आणि स्पष्ट मत होतं आणि ते त्यांनी स्पष्टपणे ते मेन्शन केलेलं आहे सावरकरांनी. धार्मिक दृष्ट्या आहेत, सामाजिक दृष्ट्या आहेत जागरूक, पण राजकीय दृष्ट्या हिंदू समाज हा प्राचीन कालापासून काही अपवाद वगळता, अपवाद आहेत, विजयनगर साम्राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज, पेशव्यांचा मोठा कालखंड आहे, हे सगळे अपवाद आहेत, नाही म्हणत नाहीये. पण त्याच्या आधी विजयनगर साम्राज्याच्या आधी, विजयनगर साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदय व्हायच्या आधी आणि पेशव्यांच्या कालखंडात पेशव्यांच्या सरांना उत्तर पेशवाईमध्ये पूर्णपणे आपण राजकीयदृष्ट्या उदासीन झालेलो होतो आणि म्हणून आपण पारतंत्र्यामध्ये गेलेलो होतो. त्या राजकीय दृष्ट्या हिंदूंची राजकीय उदासीनता घालवण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्व सांगितलं आणि म्हणून सावरकरांनी आपला फोकस हा ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा करण्याच्या पासून हलवून हिंदूंचं राजकीय दृष्ट्या त्यांना तुमचं प्रबोधन करणं आणि त्यांना सगळी जी चाललेल्या गोष्टी तुमच्या विरुद्ध ह्यासाठी त्यांना सजग करणं हे तिथे त्यांनी फोकस शिफ्ट केला होता. आणि म्हणून सावरकरांनी त्यानंतर कधी कुठला लढा उभारला नाही. हे सावरकरांचं वेगळेपण आहे, हे आपण लक्षात घेत नाही आणि हेच आपलं दुर्दैव आहे.
समारोप करताना सावरकरांच्या हिंदुत्व हाचा ह्यातला भाग होताच, मी शॉर्टमध्ये घेतला मी तो, कारण माझ्या पुढच्या पुस्तकाचा विषय तो मी डिटेलमध्ये मांडणार आहे. त्यामुळे शेवट करताना सावरकरांच्याच एका वाक्याने, मला ते शेवट करताना फार आवडतं वाक्य ते, त्यांनी करतो, सावरकरांचा पुण्यामध्ये सगळ्या समाजवाद्यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता. साल साधारणतः होतं 1940-41. सॉरी, आधी फक्त मी समारोप करायच्या आधी तुम्हाला सांगतो की ह्या पुस्तकाची किंमत ₹200 आहे. ₹100 सवलतीमध्ये मिळेल. आणि आक्षेप वाचतोय, पुस्तकं शेवटची 5-6 कॉपीज आहेत, ते 300 ते ₹200 मिळेल. नंतर परत कोणाचा गोंधळ होऊ नये आयोजकांचा, म्हणून मी आताच क्लिअर केलं. तर सगळे समाजवाद्यांनी त्यांचा साधारण 1940-41 साली त्यांचा पुण्यात सत्कार समारंभ आयोजित केला होता. आणि त्यावेळेचे समाजवादी, कम्युनिस्ट सगळे सावरकरांना मानायचे. मग M.N. रॉय ज्यांनी भारतात कम्युनिझम आणला, श्रीपाद अमृत डांगरे ज्यांनी महाराष्ट्रात कम्युनिझम आणला, नंतर किंवा हिरेन मुखर्जी कम्युनिस्ट खासदार होते, हे सगळे सावरकरांना मानायचे. हिरेन मुखर्जींनी सुद्धा तर सावरकरांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली जावी म्हणून त्यांनी संसदेमध्ये ठराव मांडला होता. त्याने वाहिली गेली नाही, कारण त्यांचं म्हणणं की सावरकर कधी ह्या सभागृहाचे सदस्य नव्हते. पण महात्मा गांधी आणि स्टॅलिन हे सुद्धा त्या सभागृहाचे कधी सदस्य नव्हते, पण त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. पण सावरकर श्रद्धांजली तांत्रिक मुद्दा पुढे करून वाहिली गेली नाही. सावरकरांवरती कायमच असे अन्याय होत आलेले आहेत. तर S.M. जोशी, नागा गोरे, भाई वैद्य हे सगळे समाजवादी सावरकरांना मानायचे. त्यांनी सत्कार केला आणि सांगितलं की हा जो सत्कार आम्ही करतोय सावरकरांचा, हा 1908 सालच्या क्रांतिकारक सावरकरांचा सत्कार आम्ही करतोय. म्हणजे हा त्यांचा खोडसाळपणा होता सत्कार करताना सुद्धा, कारण ते सगळे समाजवादी होते. सावरकर सत्कार समारंभाला उत्तर द्यायला उभे राहिले आणि मग ते म्हणाले की सावरकर बॅरिस्टर होते, वकील होते, हजरजबाबी होते, ते काय त्यांचं ऐकून घेणार नव्हते. ते म्हणाले की 1908 साली जेव्हा आम्ही क्रांतिकारी कृत्य सुरू केली होती, अभिनव भारत संघटना स्थापन केली किंवा आम्ही सहकार्याने विविध संघ स्थापन केलेल्या होत्या, तेव्हा तुम्हीच सगळ्या लोकांनी आम्हाला वाट चुकलेले देशभक्त म्हणून आम्हाला ओपनली, उघडपणे हिणवलं होतं. तेव्हा तुम्ही आमचं उघडपणे कधीही खाजगीत सुद्धा कौतुक केलेलं नव्हतं. हरकत नाही, 1940 साली म्हणजे 32-33 वर्षानंतर 1908 सालचे सावरकर तुम्हाला आज 32 वर्षानंतर समजतायत. पण 1941चे हिंदुत्ववादी, हिंदुत्व मांडणारे सावरकर तुम्हाला कदाचित आता आज पटत नाहीयेत, म्हणून तुम्ही असा उल्लेख केलात की 1908 सालच्या सावरकरांचा सत्कार करतो. म्हणजे याचा अर्थ असा होता की हिंदुत्व मांडणारे हिंदुत्ववादी सावरकरांचा हा सत्कार नाहीये. तेव्हा ठीक आहे, 1940 सालचे सावरकर कदाचित तुम्हाला अजून 50 वर्षानंतर समजतील, माझी काही हरकत नाही, मी थांबायला तयार आहे. पण किमान 50-60 वर्षाने सुद्धा मी हिंदुत्व का मांडलं हे तुम्हाला कळावं. आणि हा आपल्या हिंदूंसाठी, समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी आणि मानवतेसाठी तो सोदीन असेल. पण तेव्हा तरी तुम्हाला ते हिंदुत्ववादी सावरकर कळावेत, इतकीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा सगळ्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.